तर रेकॉर्डिंग आणि स्ट्रीमिंग मी चालू केलेलं आहे. आता आपला कार्यक्रम लाईव्ह झालेला आहे. आपण सुरू करू. सर्वांनी आपले मायक्रोफोन म्यूट करा आणि सूत्रसंचालक आता चार्ज घेतील. सर्वांना नमस्कार. आजच्या आपली जी साहित्य कृती आहे घामाची बोल धरून कवी आबासाहेब पाटील बेळगाव यांची साहित्य कृती आज आपण चर्चेला घेतलेली आहे. आजची आपली 40वी द्रकचित्र मासिक काव्य चर्चा आहे आणि या चर्चेसाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आपण सर्वजण कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी नम्रपणे सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण आपल्या स्वतःपेक्षा वेळेला महत्त्व द्या. दिलेल्या वेळेचा सदुपयोग करून तेवढ्याच वेळेमध्ये आपलं अनमोल मार्गदर्शन कसं पूर्ण होईल याकडे कटाक्षाने सगळ्यांनी लक्ष द्या. आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक माननीय भास्कर निर्मळ पाटील लोणी अहमदनगर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भास्कर. 350 आहे तुम्हाला सांगतो डिस्काउंट. नमस्कार मित्रांनो, एक विनंती आहे, माझा सोडून बाकी सगळ्यांचे मायक्रोफोन ऑफ करा. ज्यांची वेळ येईल फक्त त्यांचाच मायक्रोफोन चालेल, म्हणजे इको येणार नाही, डिस्टर्बन्स येणार नाही. मित्रांनो, वाचक इंद्रजीत, हा सर, तुमचा मायक्रोफोन चालू आहे. हा केला, म्यूट केलं मी. ओके. सर्वप्रथम मी पुन्हा एकदा दादाने स्वागत केलंय, पण मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अध्यक्ष आदरणीय दुधाळताई, कल्पना दुधाळताई. आजचे दोन्ही वक्ते डॉक्टर युवराज आणि इंद्रजित घुले आमचे मित्र आहेत. त्यानंतर आजचे कवी, महाराष्ट्रात आज ज्यांचं नाव एक अतिशय आदराने आणि गांभीर्याने घेतलं जातं ते आबा पाटील. आपलं सर्वांचं आणि सगळ्या सदस्यांचं स्वागत, सगळ्या मित्रांचं स्वागत. आज वाचकपीठची ही 40वी काव्य चर्चा आहे. म्हणजे आपण सलग 40 महिने दर महिन्याला एका कविता संग्रहावर चर्चा करतो आहोत. 3.25 वर्ष झाले मित्रांनो, आणि सलगपणे आपण असा कार्यक्रम घेणं ही सोपी गोष्ट नाहीये. यामध्ये जवळपास 40 कवी बोललेत, त्यांचं मनोगत व्यक्त झालंय. 40 संग्रह, 40 कवी, त्यांचं मनोगत, 120 महाराष्ट्रातली मोठमोठे अभ्यासक, 80 वाचकपीठचे सदस्यांचे अभिप्राय, असा फार मोठा ऐवज वाचकपीठाची एक संपत्ती आहे असं म्हटलं तर मला वाटतं काही फारसं वावगं ठरेल असं नाहीये. मित्रांनो, प्रास्ताविकामध्ये मला पुन्हा आज आपल्या वाचकपीठाच्या काही उद्दिष्ट या ठिकाणी पुन्हा एकदा उद्धृत करावी असं वाटतं. तर कविता समजून घेणं आणि शक्य होईल तेवढ्या गांभीर्याने आणि वेगवेगळ्या कोणातून, भूमिकेतून कविता कशी समजून घेता येईल याचा पूर्ण प्रयत्न करणं हे आपलं एक महत्वाचं असं उद्दिष्ट आहे. त्यानंतर कविता संग्रह समजून घेताना तो तमाम काव्य आणि साहित्य रसिकापर्यंत कसा पोहोचला जाईल, म्हणजे वाचकपीठ फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब तर्फे ती गोष्ट करता येईल. त्यानंतर वाचन संस्कृतीचं जतन करणं, संगोपन करणं, संवर्धन करणं, अशा ज्या वाचन संस्कृतीच्या ज्या आजच्या काळात अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर वाचकपीठ भर देत आहे. यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे कविता संग्रह विकत घेऊन
वाचण्याची एक वाचन संस्कृती पण निर्माण करणं हे वाचकपीठचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. गांभीर्याने सकसपणे लिहिणाऱ्या कवींचा आदर करणं, त्यांना बोलतं करणं आणि त्यांच्या कविता संग्रहाला विचारमंच उपलब्ध करून देणं हेही आपल्या वाचकपीठचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. वाचकपीठच्या सर्व सदस्यांना स्वतः सदस्य काव्य समृद्ध होत जाणं किंवा करून घेणं हे उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, अशा काही महत्वाचे उद्दिष्ट मी या ठिकाणी मांडले. आज वाचकपीठ हे जे काही परिवार आहे आज महाराष्ट्रभर किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलेला आहे. म्हणजे लखनौच्या विद्यापीठातले एक भाष्यकार एका कविता संग्रहावर बोलले किंवा आजचे जे कवी आहेत ते कर्नाटक बेळगाव या ठिकाणी मराठी भाषिक असणारे आबा तर महाराष्ट्राच्या बाहेरही वाचकपीठ पोहोचलंय आणि मला वाटतं आपण एक महत्वपूर्ण अशी काव्य संस्कृती जगत आहोत आणि जपत आहोत. वाचकपीठमध्ये होणाऱ्या काव्यचर्चा ज्या आहेत ह्या ज्या काही कोणी म्हणजे एक या ठिकाणी मला सांगायचंय की कुणी कवी, अभ्यासक, समीक्षक काही संकलित करत असेल, संपादित करत असेल तर वाचकपीठ त्यांना हवी असणारी परवानगी निश्चित देईल. आणि या ठिकाणी फक्त एक अपेक्षा आहे की त्या संपादनात त्या ठिकाणी वाचकपीठ काव्यचर्चेतला निबंध किंवा भाष्य असा उल्लेख जरूर करावा असं मला वाटतं. आता आबा पाटील यांच्या पुस्तकावर आज जे आपण बोलतोय तर कृषी संस्कृतीशी घट्ट नातं जपणारा हा कवी आहे आणि हे नातं असंच नातं सिझरकर म्हणते माती या आपल्या कविता संग्रहाने ज्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव झालं तर अशा तेच नातं जपणाऱ्या कवयित्री कल्पना दुधाळ यांना या आपल्याला आज अध्यक्षा म्हणून मिळाल्या. शेती मातीतील आपलं सेंद्रियत्व जपणं अशा आणि जगणं अशा दुधाळताई खऱ्या वाणाच्या ज्या कविता असतात अशा त्यांच्या कविता आहेत. दोन्ही संग्रह आम्ही वाचलेत मॅडम आणि त्याच्यावर बऱ्यापैकी चर्चाही आम्ही आमच्या आपसात केलेली आहे. कवितेच्या जोरावर आपण नुसतं महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देश पातळीवर पोहोचलात. मला वाटतं भारत भवन MP मी 3 वर्ष तिथे मध्य प्रदेश भोपाळमध्ये होतो, तिथंही आपलं नाव होतं. आपण आलात तर अशा अध्यक्षा आज आपल्याला भेटल्यात. वाचकपीठला आपला सार्थ अभिमान आहे आणि प्रास्ताविकात जास्त न बोलता यापुढे आम्ही आदरणीय नारायण कुलकर्णी कवठेकर सरांचा मी मराठीत बांग देतो किंवा मी सर्वकालिक सार्वत्र P. विठ्ठलांचा संग्रह आहे, आशा डांगेंचा प्रिय हा गॉड पार्टिकल आहे किंवा कविता ननवरे, रमेश इंगळे उत्रातकर, वैभव भिवूरकर, मेघना घुसकुटे, मीनाक्षी पाटील असे काही 2022 मध्ये जे काही संग्रह आलेले आहेत आणि जे आमच्यापर्यंत पोहोचले त्यावर आमचा काव्यचर्चा घेण्याचा या वर्षाचा मानस आहे. आणि आपण या बाबतीत आपल्यापैकी कोणीही चांगला दर्जेदार संग्रह सुचवावा, आम्ही त्यावर निश्चित विचार करू. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि वाचकपीठ चर्चेचं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भास्कर निर्मळ पाटील. खऱ्या अर्थानं वाचकपीठ संपत्तीचा एक लेखाजोखा आपण या ठिकाणी मांडलेला, त्याचप्रमाणे उद्दिष्ट देखील मांडलेले आहेत आणि थोडक्या शब्दात परंतु पुरेपूर असं प्रास्ताविक आणि सर्वांचा परिचय करून दिला. यानंतर मी आजच्या कार्यक्रमासाठी भानुदास महानोर यांना निमंत्रित करतो, अहमदनगर. त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष वक्ते कवी यांचा परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. कवी भानुदास महानोर. धन्यवाद दादा.
नमस्कार. आजच्या या 40व्या दृकचित्र काव्य चर्चेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करताना मला आनंद होतोय. आत्ताच भास्कर निर्मळ सरांनी सांगितलं की आजची चर्चा 2 अर्थांनी विशेष आहे. पहिलं म्हणजे कल्पनाताई दुधाळ या अध्यक्ष म्हणून लाभल्या आणि त्या स्वतः शेतकरी गृहिणी आहेत. शक्यतो शैक्षणिक क्षेत्रात नसणाऱ्या किंवा त्याच्याशी काही नातं नसणाऱ्या व्यक्ती जेव्हा त्या क्षेत्रामध्ये लेखनाच्या क्षेत्रामध्ये येतात तेव्हा निश्चितपणानं एक वेगळी आपुलकी, एक वेगळं कौतुक असतं. आणि ताईंचं कौतुक यासाठी जास्त की त्यांनी ज्या कविता लिहिल्यात त्या त्यांच्या अनुभवाशी निगडित नव्हे तर जे आयुष्य त्या जगत आहेत तेच आयुष्य त्यांनी कागदावर उतरवलंय आणि खूप समर्थपणे उतरवलंय. तर अशा कल्पनाताई दुधाळ आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभल्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या कविता संग्रहावर आपण चर्चा करत आहोत तो आबासाहेब पाटलांचा कविता संग्रह आहे आणि ते सुद्धा कृषी संस्कृतीशी घट्ट नातं सांगणारे कवी आहेत. तर हे 2 कवी आपण आज इथे चर्चा करतोय त्यांच्यावर आणि इतर दिग्गज त्याच्यावर भाष्य करणार आहेत. ही एक अपूर्व अशी संधी आपल्याला आहे. आणि आपण जाणता की वाचकपीठ नेहमीच काव्य संग्रहावर या ठिकाणी चर्चा घडवून आणते आणि त्यातून वेगळे काहीतरी मुद्दे जे सगळ्यांनाच आवडतात किंवा वेगवेगळे दृष्टिकोन देतात ते आपण इथे सादर करतो. तर आज सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊयात आजच्या अध्यक्षांची. कल्पनाताई दुधाळ या स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या त्यांच्या अनुभवावर आधारित आहेत. त्यांचा सीझर कर म्हणते माती हा पहिला काव्यसंग्रह 2010 मध्ये प्रकाशित झाला आणि दुसरा कविता संग्रह ढग असतेच आसपास हा 2016 साली लोकवाङ्मयगृह मुंबई यांनी प्रकाशित केला. या दोनही संग्रहांमध्ये कल्पनाताईंनी ज्या कविता सादर केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत त्या कविता निसर्गाशी, मातीशी नातं, अनुभव आणि त्यातून जगण्याची जी काही ओढ आहे, जी काही दिशा आहे ती दिशा कशी मिळाली, ते जगणं कसं सफल सुफल झालं याचा खूप सुंदर आलेख त्यांनी या दोन्ही कविता संग्रहामध्ये मांडलेला आहे. दोन्ही कविता संग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या असून विद्यापीठांच्या पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे. दोन्ही कविता संग्रह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. यामध्ये एकूण लेखनासाठी बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि जैन इरिगेशन लिमिटेड जळगाव यांच्यातर्फे बहिणाई साहित्य पुरस्कार 2017 तसेच ढग असतेच आसपास या कविता संग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा ललित ग्रंथ पुरस्कार 2017 इत्यादीचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कल्पना दुधाळ यांच्या अनेक कवितांचा हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झालेला आहे. तसेच साहित्य अकादमी दिल्लीच्या विविध कार्यक्रमात निमंत्रित म्हणून त्या सहभागी झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की एक शेतकरी गृहिणी कविता प्रकाशित करते त्या इतर भाषेत प्रकाशित होतात आणि साहित्य अकादमी दिल्ली यांना असं वाटतं की त्यांना निमंत्रित करावं आणि त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या कवितांचा तिथे उल्लेख होतो, चर्चा होते. ही गोष्ट आपल्यासाठी निश्चितपणे खूपच कौतुकास्पद आहे आणि मला विशेष आनंद होतो की त्या आम्हाला आज अध्यक्ष म्हणून लाभल्यात. निश्चितच त्यांच्या अध्यक्ष भाषणातनं आम्हाला खूप काही मिळेल. यानंतर आपण बोलूयात आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांकडे. आपले 2 प्रमुख पाहुणे आहेत आज. पहिले आहेत कवी इंद्रजित घुले, शब्द श्रीमंत कवी अशी ज्यांची ओळख आहे असे इंद्रजित घुले हे कवी आहेत आणि घरची अत्यंत बिकट परिस्थिती असून सुद्धा त्या परिस्थितीशी समर्थपणे सामना करून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. एवढंच नाही तर अगदी वडील म्हणजे व्यसनाधीन असून सुद्धा त्यांनी इंग्रजीत मध्ये असणारी जी त्यांची वाचनाविषयीची आवड होती ती आवड लक्षात घेऊन त्यांनी त्याला पुस्तकं वगैरे उपलब्ध करून दिली आणि अशा पद्धतीने पुस्तकं वाचून आणि खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ज्ञानार्जनाचा उपयोग लेखनासाठी करण्याचा मानस त्यांचा लहानपणीपासून होता आणि मृत्युंजय सारखं पुस्तक त्यांना वडिलांनी उपलब्ध करून दिलं. तसंच मंगळवेढा हे खूप छोटं गाव असून देखील तिथे त्यांनी शालेय आणि माध्यमिक शिक्षण तसंच पदवी सुद्धा घेतली इंग्रजी विषय घेऊन. आणि त्यानंतर मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीशी सामना करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन करणं त्यांना त्रासदायक वाटलं आणि म्हणून मग त्यांनी ते पोस्ट ग्रॅज्युएशन नोकरी करत असताना
पुणे विद्यापीठातनं बहिस्थ विद्यार्थी म्हणून पूर्ण केलं, इंग्रजी विषय घेऊन, मराठी विषय घेऊन. आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपला हा जो छंद होता तोही तसाच चालू ठेवला आणि वेगवेगळ्या पदांवर जे मिळेल ते काम करत त्यांनी जीवन प्रवाह चालू ठेवला. आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. इंद्रजित घुले यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये या वेशीपासून त्या वेशीपर्यंत हा काव्यसंग्रह, मंगळवेढा भूमी संतांची हे माहितीपर पुस्तक, माझा दोस्त या पुस्तकाचा कोकणीतून मराठी अनुवाद, इरसाल झटका हे राजकीय व्यंग काव्य, त्याचप्रमाणे त्यांनी जी साहित्य सेवा केली त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्याच्यामध्ये महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार. या पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी रामदास फुटाणे, फमू शिंदे, विठ्ठल वाघ यांच्या समवेत हास्यधारामध्ये अनेक ठिकाणी काव्य मैफिलीत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तर हे असे एक खूपच नावाजलेले कवी इंद्रजित घुले आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचंही मी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आपल्याला दुसरे प्रमुख पाहुणे जे लाभले आहेत ते आहेत युवराज मेघराज पवार. कापूसवाडी तालुका जामनेर इथले ते आहेत, जिल्हा जळगाव. MA, BEd, MPhil, PhD हे त्यांचं शिक्षण आहे. श्रीमती HR पटेल कला महाविद्यालय शिरपूर, जिल्हा धुळे येथे ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कविता, कथा, कादंबरी, समीक्षा या प्रकारात त्यांचं लेखन आहे. शिक्षण यात्री मासिकात मुद्रित शोधन आणि संपादन सहाय्यक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये शिकार या कथासंग्रहाचा समावेश आहे, जे चेतक बुक्स पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे. दयन ही कादंबरी ही त्यांची प्रकाशित झालेली आहे, जी लोकवाङ्मय गृह मुंबई यांनी जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित केलेली आहे. त्यांनाही खूपच पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. सगळे नावं काही मी इथं वेळेअभावी वाचू शकणार नाही, परंतु त्यामध्ये लोकमत दिवाळी अंक प्रथम कथा पुरस्कार, परीक्षा कथेचे हिंदी भाषेत अनुवाद त्याबद्दलचा पुरस्कार, कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान सातारा यांचा उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. तर असे हे कवी आणि लेखक आपल्याला आज आपले दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यानंतर मी आपल्याला परिचय करून देतो आजचे आपले जे कवी आहेत त्यांचा. आबासाहेब पाटील, मुक्काम पोस्ट मंगसुळी, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव. अर्थातच महाराष्ट्राच्या बाहेरचा हा कवी, परंतु त्यांच्या कविता आमच्या वाचक पीठच्या निवड समितीला स्तुत्य वाटल्या, चांगल्या वाटल्या आणि त्याच्यावर चर्चा करावी असं वाटलं. त्यामुळे त्यांचा हा जो कथासंग्रह आहे तो वाचक पीठने आजच्या या 40व्या काव्य चर्चेसाठी निवडलेला आहे. व्यवसाय ते शेती हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे मगाशी मी जो उल्लेख केला की आजच्या कार्यक्रमामध्ये 2 कृषी संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या व्यक्ती आपल्याला या कार्यक्रमामध्ये लाभलेल्या आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला कृषीशी संबंधित असं खूप काही ऐकायला मिळणार आहे. साध्या माणसाच्या कविता हा त्यांचा कविता संग्रह 2010 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांना जे विविध पुरस्कार मिळाले त्यात महत्वाचा पुरस्कार म्हणजे गदिमा पुरस्कार पुणे, कवी सुधांशू पुरस्कार सांगली, बळीवंश पुरस्कार पुणे. घामाची ओढ धरून हा कविता संग्रह 2022 मध्ये प्रकाशित झालेला आहे आणि याही कविता संग्रहाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये मातृस्मृती पुरस्कार इस्लामपूर, पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार राजगुरुनगर पुणे, शैला सायनरकर पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, त्याचप्रमाणे इंदिरा संत काव्य पुरस्कार इचलकरंजी इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपल्याला आबासाहेब पाटलांच्या कविता संग्रहावर घामाची ओढ धरून या कविता संग्रहावर चर्चा करायची आहे. तर मी आपल्याला प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि कवी यांचा परिचय करून दिला. धन्यवाद. यापुढील सूत्रसंचालकांकडे. धन्यवाद महानूर सर. सर्व मान्यवरांचा आपण व्यापक परिचय अल्प शब्दात करून दिला आणि अतिशय सुसंगत असा त्यांचा परिचय आपण सर्वांचा करून दिला. त्याबद्दल पुनश्च मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे साहित्य चर्चेचे केंद्रबिंदू
किंवा आजची साहित्य चर्चा ज्यांच्या पुस्तकावर आपण करणार आहोत असे कवी आबासाहेब पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, त्याचबरोबर त्यांच्या 2 कवितेचं सादरीकरण देखील त्यांनी करावं. तर त्यांना पुनश्च विनंती करतो, कवी आबासाहेब पाटील जॉईन झालेले आहेत का? हा, जॉईन आहेत. कवितेचं चिंतन केलं, कविता वाचली, काही कवींच्या कवितेवर लिहिलं आणि मग त्यावरची कविता लिहिताना गांभीर्याने लिहिलं पाहिजे, सो अनुभवातून लिहिलं पाहिजे. कारण कविता आपल्या माणूसपणाचा ठोस पुरावा आहे. त्यामुळं आपण जे जगतो तेच शब्दात उतरलं पाहिजे. आपल्या जगण्याची कविता झाली पाहिजे. या उद्देशानं या विचारापर्यंत पोहोचल्यानंतर ज्या कविता माझ्याकडून लिहिल्या गेल्या तेच गावाची ओल धरून या संग्रहात आल्या. सुदैवानं इंद्रजित घुलेंसारखा प्रकाशक या संग्रहासाठी मिळाला आणि त्याआधी जेव्हा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाची प्रक्रिया चालू होती तर या प्रक्रियेमध्ये आदरणीय कल्पनाताईंनी पुढाकार घेतला. त्यांनी कवितेचं स्क्रिप्ट तपासलं चांगल्या पद्धतीनं आणि मग हा कविता संग्रह मी इंद्रजितच्या हाती दिला आणि इंद्रजितनं तो चांगल्या पद्धतीनं त्याची बांधणी केली. तर या कविता संग्रहाची बऱ्याच चांगल्या ठिकाणी दखल घेतली गेली आणि आज तर वाचनपीठ मार्फत आज चर्चा होते, याचा मला अभिमान तर आहेच. तर जे काय मला कवितेशिवाय जास्त बोलता येत नाही, मला फक्त लिहिता येतं. जे जगतो ते मी लिहित असतो. त्यामुळं माझी कविता थोडी वेगळी आहे असं लोक म्हणतात. अजून माझी कविता काय हे मला समजलेलं नाही, पण लोकांना आवडतं, लोक माझ्या कवितेत स्वतःला शोधतात, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज अध्यक्ष म्हणून कल्पनाताई लाभल्यात
आणि इंद्रजित प्रकाशक, त्याला माझी संपूर्ण कविता माहीत आहे. आणि युवराज पवार सारखे नवीन समीक्षक, डॉक्टर युवराज पवार सारखे नवीन समीक्षक आज माझ्या पुस्तकावर बोलणार आहेत. तर मी जास्त आपला वेळ न घेता माझ्या 1-2 कविता तुमच्या पुढे सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे, शेतीविषयक एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मंबाजीला आस. अभंग प्रकारात लिहिलेली ही कविता. सावता कसतो आधुनिक शेती, सावता कसतो आधुनिक शेती, बुत्सातून भक्ती ठिबकते. डंगरा वृक्षभ मासाला खपला, डंगरा वृक्षभ मासाला खपला, ट्रॅक्टर झुपला मशागती. गोरा आधी घेतो मातीची परीक्षा, गोरा आधी घेतो मातीची परीक्षा, मग देतो दीक्षा रसायने. इवलेशे रोप तेही बोनसाय, इवलेशे रोप तेही बोनसाय, नाम याची गाय संकरित. जनीला सरेना हल्ली खुरपण, जनीला सरेना हल्ली खुरपण, नाशिकाने तण कुजविते. कुका राखणीला फोडतो फटाका, कुका राखणीला फोडतो फटाका, विजेचा झटका पाखरांना. अवघी पंढरी कुंपणाच्या आत, अवघी पंढरी कुंपणाच्या आत, दाणे कणसात विशाळले. तरी सावताच्या गळ्याला का फास, तरी सावताच्या गळ्याला का फास, मंबाजीला आस दलालीची, मंबाजीला आस दलालीची. यानंतर माझी एक कविता, कवितेचं शीर्षक आहे मोनालिसा. खर तर मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र आहे. त्या चित्रात लिओनार्दो विंचीनं काढलेलं हे एका सुंदर मुलीचं चित्र. त्या चित्रात ती का हसते त्याचा उलगडा अजूनही आपल्याला झालेला नाही. तर तिच्या हसण्याचा संदर्भ मी भाकरीशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कविता, कवितेचं शीर्षक मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा, माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं, तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं, तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं. पण तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे गाल तर दृष्टावचे, पण तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळ तुझे गाल तर दृष्टावशील. घामेजलेल्या मिठीत गुदमरशील आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला, आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला. जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गूढ, जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गूढ. तुझ्या एकटीच्या कानात आड रानात, ज्या आड रानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं, ज्या आड रानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं, आणि आई कापरासारखी उडून गेली या धक्क्यानं. कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा, कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस कर्ज कोऱ्या सातबाऱ्यावरचं, मोकळं मोकळं दिसतेस मोनालिसा. भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव, तर मीही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव. मोनालिसा, भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव, तर मीही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव. पण बेकारीनं जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती, पण बेकारीनं जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती. नाहीतर तुझ्यावर रोज एक कविता लिहिली असते. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा, माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस काळजातून पाझरलेलं कवितेचं पान दिसतेस मोनालिसा. संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस मोनालिसा.
संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस. दारुड्याची 2 लेकरं सांभाळताना मेटाकुटीला आली नसतीस. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. मला सांग, उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढं तू अशीच हसली असतीस? तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा. हसताना तू लईच भारी दिसतेस, अशी की जशी तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस, तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. धन्यवाद. यानंतरची मी सूत्रसंचालकांच्याकडे देतो. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर, अतिशय सुंदर. स्वतःचं मनोगत आणि कवितांचं सादरीकरण याच्यामध्ये जे मनोगत आहे ते इतक्या स्वच्छ आणि सुंदर शब्दामध्ये खूप कमी वेळा ऐकायला मिळतं. ते मनोगत आज आपण ऐकलेलं आहे सरांचं. सरांचं जे जगणं आहे त्यांनी स्वतःच्याच भाषेत सांगितलेलं आहे. त्यांची कविता इतकी साधी त्यांनी समजावून सांगितलेली आहे की माझी कविता मला समजत नाही, कारण मला जे मी जगतो तेच लिहितो आणि म्हणून कदाचित ती लोकांना आवडत असेल. इतक्या सुंदर आणि स्वच्छ शब्दामध्ये स्वतःच्या कवितेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे परंतु नंतर जेव्हा पुढे जाऊन आपण त्यांच्या कविता ऐकतो तेव्हा त्यांचं खोलवर चिंतन आपल्याला दिसून येतं. मोनालिसाच्या करुण हास्याला जेव्हा भाकरीची उपमा दिली जाते, भाकरीची प्रतिमा जोडली जाते, अतिशय सुंदर. धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या वाचकपीठचे सदस्य आहेत, त्यांचे या कविता संग्रहाबद्दलचे अभिप्राय त्यांनी व्यक्त करण्यासाठी सुरुवातीला अहमदनगरचे डॉक्टर संजय थोरात यांनी आपले अभिप्राय व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर संजय थोरात. दादा 1 मिनिट. इंद्रजीत, तुमची तब्येत 3-4 दिवस बरी नव्हती असं कळालंय. तुम्हाला शक्य आहे का, नाही तर अगोदर तुमचं ऐकूया. म्यूट करा, अनम्यूट करा. इंद्रजीत अनम्यूट करा. इंद्रजीत भोले सर, आवाज येतोय? आवाज येत नाही सर तुमचा, म्यूट केलेलं दिसतं. ते मास्तर म्यूट केलेलं दिसतंय त्यांनी त्यांचा माईक. नाही, करतील, अनम्यूट करतील. काय आहे, इंद्रजीत अनम्यूट करा एकदा. भोसले सर, अनम्यूट करता येईल का? तर ते त्यांना स्वतःलाच करावं लागेल. ते फोन करा करता येते मला फक्त. नाही, त्यांना आवाज जात असेल आपला. इंद्रजीत. हा सर, तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही माईकवर एकदा क्लिक करा, माईकच्या चिन्हावर एकदा क्लिक करा, म्हणजे तुमचा आवाज इथपर्यंत आम्हाला पोहोचेल. काय झालं की ते आले नाही, म्हणून मी मंगळवेढ्याचे दुसरे कवी मित्र शिवाजी सातपुते यांना बोललो, फोन केला. तेव्हा कळालं की गेल्या 4 दिवसापासून ते बेडवर आहेत. नाही, आवाज नाही येत. हा, येतोय आवाज सर? हा, आता येतोय. आवाज येतो. हा, आपल्याला शक्य असेल तर थांबा, अदरवाईज तुम्ही अगोदर पण बोलू शकता. तुमच्या तब्येतीचं मला शिवाजीकडनं कळालं. बर, तुमच्या नियोजनाप्रमाणे चालू द्या, मी बसेन, काय ओके अडचण नाही. ओके ओके. दादा कंटिन्यू प्लीज. ओके. हा, नमस्कार. मी डॉक्टर संजय थोरात. घामाची ओल धरून सर्वप्रथम या कविता संग्रहाचे मुखपृष्ठावर मी बोलेन. मुखपृष्ठ आहे श्री श्रीधर अंबोरे सरांचं. मी आणि श्री श्रीधर अंबोरे सर एकाच खेड्यातील असल्यामुळे मी त्यांना खूपच जवळून बघतोय. 2 ओंजळीतून आभाळवार कष्ट व घामाचे खतपाणी घालून रुजवलेल्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होत असताना त्याला सगळ्यात जास्त गरज त्या ओलाव्याची
आपुलकीचीच असेल, याच गोष्टीचा प्रत्यय घामाची ओल धरून या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ पाहून मला येतोय. श्रमाच्या ओलाव्याने बांधून ठेवलेल्या या वृक्षाचे खोड नक्कीच एवढे भक्कम बनले असेल की कोणतंही ऊन, पाऊस व वादळ यापासून ते स्वतःचे तसेच झाडावर आश्रयास येणाऱ्या प्रत्येक जीवांचे सक्षमपणे संरक्षण करू शकेल. मुखपृष्ठाप्रमाणेच घामाची ओळ धरून या आबासाहेब पाटील सरांच्या कविता संग्रहातील प्रत्येक कवितेतील गर्भितार्थ सुद्धा गहन विचारात पाडणार आहे. या कविता संग्रहामध्ये एकूण 142 कविता आहेत. त्यातील काही कविता आहेत कवितेची वही, आपलंच थोडं दुर्लक्ष होतंय, आग लावण्याची कला, माझं दुमत नाही, उचकी, आय एम सॉरी, मोनालिसा, ज्ञानदेव आणि मगुरी अशा अनेक कविता मनाला स्पर्श करून जातात. वाचनाची, लिहिण्याची व दुसऱ्याच्या व्यथा जाणून घेण्याची तळमळ असलेल्या प्रत्येकालाच हा कविता संग्रह मनाला भिडल्याशिवाय राहणार नाही. अनेक मोठ्या विषयांना, व्यथांना सहजपणे हात घालत शब्दांचा नेमकेपणा, श्रमिकांच्या भावनांतील आर्तता, जीवन जगताना मिळालेला दृष्टिकोन व अंतस्थ भाव कवीने त्यांच्या कवितांमधून सहजपणे मांडले आहेत. दिवस रात्र राबणाऱ्या श्रमिकांच्या संवेदना स्पष्ट शब्दात मांडण्याची कला व ताकद कवींमध्ये दिसून येते. संवेदना म्हटलं की अनेक गोष्टी आल्या, काहींच्या बोथट तर काहींच्या न आवरल्या जाणाऱ्या. अशा दैनंदिन जीवनातील अनेक संवेदनशील भावना कवीने मुक्तपणे व निर्भीडपणे मांडल्या आहेत. समाजाचा एक भाग असताना त्यात समोर येणारी संकट, अनेक परिस्थिती उत्पन्न शंका, प्रश्न एका वेगळ्या शैलीने मांडण्यात कवितेवरील प्रभुत्व जाणवते. कधी कधी आजूबाजूला अयोग्य गोष्टींची बोचणी आपल्याला हेलवून टाकते, पण याच प्रसंगात माणसासारखं जगणं किती दुर्मिळ झालंय याही गोष्टींची जाणीव होते. थोडं अवघडच आहे, ही कविता वाचताना एका गोष्टीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही की ती म्हणजे पैशाला पैसा जोडला की माणूसही जोडून घेतात आपल्याला, माणसंही जोडून घेतात आपल्याला. बाकी तुझी मर्जी या कवितेतील पांडुरंगाला प्रश्न विचारताना कवी तिखट शब्दात पांडुरंगांना झाड वेलींविषयी सोयरीक जोडणाऱ्या तुकारामाची चौकशी केली का असा प्रेमळ जाब विचारतात. ज्ञानदेवांनी केलेल्या करामती काही कमी नाहीत, पण कवींचे त्यांच्या वडिलांविषयी असलेले प्रेम हे सुद्धा कमी नाही, हे त्यांच्या ज्ञानदेव कवितेमधून दिसून येत आहे. पुरुषपणाची छबी यातून मांडलेला पुरुषार्थाचा प्रश्न, तसेच यशोदेमधून मांडलेला भावार्थ मनाला भिडतात. वैचारिक आणि सामाजिक अशा दोन्ही विषयावर आबासाहेबांनी भाष्य केलेले आहे. जगण्याच्या वाटेवरून चालताना आयुष्य सरून जातं, पण तळव्यांना पडलेल्या भेगांच्या वेदना संपत नाहीत. याच वाट्यावरून चालताना भेटत गेलेली माणसे, व्यथा व वेदना यांची अचूक सांगा अनेक कवितांमधून घातली गेलेली आहे. अशा प्रकारे विविध विषय, श्रमिकांच्या व्यथा, दुःखाची ताकद, आपुलकीची जाणीव, आधुनिक जीवन व अंतर्मुख करणाऱ्या भावनांची गुंफण श्री बाबासाहेबांनी घामाची ओल या आपल्या कविता संग्रहात अतिशय सुबकपणे केली आहे. हा कविता संग्रह वाचताना जगण्यातील विविध पैलू सहजरित्या न जाणवणारे प्रश्न व त्यांची उत्तरे शोधण्याची तहान आपल्यात खोलवर भिनत जाते. अतिशय हळव्या पण चौकस तो आजूबाजूला घडणाऱ्या मन व्यथित करणाऱ्या घटनांबद्दल तळमळ असणाऱ्या संपन्न व्यक्तिमत्वाचं दर्शन या कविता संग्रहातून आपल्याला येते. मानवी आयुष्यातला अनेक भावनांचे व जाणीवांचे मिश्रण कवीने आपल्या समोर मांडले आहे. याची अनुभूती प्रत्येक कवितेगणिक होते. याच अनुभूतीमुळे घामाची ओल हा वाचनीय वाटतो असे मला वाटते. पुढील सूत्रे मी श्री नरवरे सरांकडे सोपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद थोरात सर. अतिशय अचूक व योग्य शब्दात आपल्या वाचक पीठ त्या सदस्यांकडून व्यक्त झालेला अभिप्राय आहे, अतिशय सुंदर. यानंतर आपल्या वाचक पीठचे आपले दुसरे जे सदस्य आहेत कवी शरद कापड
यांना मी विनंती करतो की आपण आपला अभिप्राय व्यक्त करावा. कवी शरद ठाकर. नमस्कार. नमस्कार. आजच्या काव्य चर्चेच्या अध्यक्षा आदरणीय कल्पना दुधाळ मॅडम आणि उपस्थित सर्वच वाचक पीठचे सदस्य आणि काव्यप्रेमी. कवी आबासाहेब पाटील यांनी कविता संग्रहाला घामाची ओल धरून हे शीर्षक देऊन शेतकरी कष्टकरी यांच्या श्रमाचा खरा सन्मानच केलेला आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात, शेत पिकवतात, तेव्हाच माणूस आनंदाने जगू शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाने त्याच्या घामाच्या धारांनी शेतात पीक फुलून येते. प्रत्येकाच्या ताटात खायला पुरेसं अन्न मिळते. घामाची ओल धरूनच हे सगळे काही पिकलेले असते. शेतात जसे पीक उगवून यायला पाण्याचा ओलावा असावा लागतो, त्या ओलाव्याशिवाय पीक जगू शकत नाही. हे जरी खरे असले तरी त्या पिकाच्या ओलाव्यासोबतच कष्टणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाची ओल असल्याशिवाय शेतात पीक उगवून येऊ शकत नाही. आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची सक्ती केल्या जाते. जे आधार कार्ड आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑनलाईनपणे जोडल्या गेलेले आहे, जसे की बँकेचे व्यवहार, त्यासोबतच इतर ठिकाणी. त्यावरून एखाद्या माणसाचा व्यवहार कसा आहे हे त्या माणसाच्या सिबिल वरून ठरवल्या जाते. पण शेतकरी माणसाला सत्वशील जगणे माहीत असते. कष्ट न करता तो कोणाचा एक रुपयाही घेत नाही. इमानदारीने जगणे एवढे शेतकऱ्याला माहीत असते. माणुसकीचा धर्म पाळणे हेच शेतकऱ्याला माहीत असते. शेतकरी माणसासाठी कष्ट करतोच, पण त्यासोबतच तो मुक्या जनावरांची, पक्ष्यांची काळजी घेतो. त्याच्यातलं माणूस पण जपत असतो. हे माणूस पण सांगताना आबासाहेब पाटील म्हणतात, माणूस या एका QR कोडवर सापडत होता काळजातल्या ओलाव्याचा तळ. दुसऱ्याबद्दल असलेला हा काळजातला ओलावा आता चुकूनही पाहायला मिळत नाही. आज लोक बेगडी वर्तन करून दुसऱ्यांबद्दल असलेली आपुलकी दाखवतात. काही तर बोलबच्चन करून काम कमी आणि जाहिरात जास्त करतात. आजच्या काळात अशांची चलती आहे. हे सांगताना आबासाहेब पाटील म्हणतात, एरंड्याही खपतात गव्हाच्या दरात, फक्त विकणारा ब्रँडेड पाहिजे आणि त्याच्या शब्दांवर 24 कॅरेटचा हॉलमार्क. अशा या स्वार्थी जगात शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवनविषयक वेगळे तत्वज्ञान ठरलेले असते. त्यांचे वेगळे समजूशास्त्र असते. कष्टकरी माणूस आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून पोटाला चिमटा देत आहे त्या परिस्थितीत दुःखातही दुःखाची जाहिरात न करता आपल्या वाट्याला आलेले दुःख तो निमूटपणे सहन करत आनंदाने जगत असतो. त्याच्यासारखी त्याला खंबीरपणे साथ देणारी त्याची पत्नीही आहे त्या परिस्थितीत न करता शेतकऱ्याचा संसार सुखाचा करून दाखवते. कारण त्यांच्यामध्ये एक वेगळे समज आलेली असते. त्याबद्दल ते म्हणतात, कितीही चांगलं खाल्लं तरी पोटात होत नाही सोनं. हे या लोकांचं समजूशास्त्र जे सोपं करतं अवघड चिन्ह. आणि ज्यांची घरं पैशाने भरलेली आहेत ते व्यापारी, कृषी केंद्रावाले लोक निष्ठेने शेती करणाऱ्या, आपल्या कृषी केंद्रात विश्वासाने येणाऱ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करून शेतकऱ्याला हिणकस दर्जाहीन बियाणे आणि औषधांची विक्री करतात. जेव्हा शेतकरी त्याला जगणे असह्य होते तेव्हा औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला समजते की कृषी केंद्रात आता विश्वासघात असा मोफत मिळतो. या संग्रहातली नातं ही प्रश्नोत्तराच्या संदर्भातली कविता मला खूप आवडली. आजच्या व्यवस्थेला जर कोणी प्रश्न विचारायला लागला तर त्याचं काय होतं, प्रश्न विचारणाऱ्याला कशा पद्धतीने थांबवता येईल किंवा तो प्रश्न विचारायला जिवंतच राहिला नाही पाहिजे, अशा पद्धतीची व्यवस्था असते. सर्वसामान्याला वाटते आपण व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे आणि व्यवस्थेने त्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले पाहिजे, पण व्यवस्थेला हे मान्य नसते. म्हणून व्यवस्था काय करते हे ते पुढील शब्दात सांगतात. प्रश्नांच्या नाकात ओवतात व्यसन, व्यसनेला बांधतात दाव, जेणेकरून प्रश्न निमूट थांबतात उत्तराच्या दावणीला. प्रश्नालाच जर उत्तराच्या दावणीला असे बांधले तर प्रश्न विचारणारा तयारच होणार नाही आणि मग उत्तरे तोऱ्यात आनंदाने राहू शकतात. असा हा सध्याचा काळ आहे. कविता कुठून कशी जन्मते, सत्वशील जगण्याची कविता कशी होत असते, हे माझं लक्ष आहे तुझ्याकडं. कविता आहे ती समजव एकदा अक्षरांना या कवितांमधून खूप छान पद्धतीने सांगतात. ते त्यांच्या कुठून येते कविता या कवितेत म्हणतात, कुठून येते कविता, फुलातून, कळ्यातून की वेदनेच्या मळ्यातून, भरलेल्या डोळ्यातून की दाटलेल्या गळ्यातून. खरंच कविता कुठून येत असेल तर ती प्रत्येक संवेदनशील माणसाला जीवन जगत असताना जे सलतं टोचतं, काहीतरी वेगळं दिसतं, तिथून कविता जन्माला येत असते. त्यासाठी असावे लागते फक्त संवेदनशील मन. या कविता संग्रहात तुकाराम
विठ्ठल, ज्ञानेश्वर, पांडुरंग, यशोदा यांच्या संदर्भाने ही कविता आलेल्या आहेत. कवी आपल्या लाडक्या विठ्ठलाला लढिवाळपणे हक्काने भांडतो. त्याला विटेवर उभा राहून तू काय पराक्रम केला आहेस असे विचारतो. इथे शेतकरी त्याच्या कुटुंबासाठी कशा पद्धतीने दिनरात कष्ट करून मुलांचे शिक्षण, लग्न अशा अनेक समस्यांना सामोरे जातो आणि विठ्ठला तू फक्त कमरेवर हात ठेवून उभा आहेस. शेतकऱ्यांसारखं जीवन जर तू जगून दाखवलेस तर विठ्ठला मी तुझे टाळ कुटीन असे आबासाहेब पाटील विठ्ठलाला पुढील शब्दात सांगतात. जमवून दाव अशी उलाढाल तेव्हा तुझे टाळ कुटीन मी. या संग्रहातील कवितांमधून अनेक प्रतिमा प्रतीक आलेल्या आहेत. जसे की भात झाकण सारून नजर टाकतो, पंक्चर झालेली रसिकता, दावी कापून सोडून दिलेल्या इच्छा आकांक्षाचं प्रेत, श्वासांचे आटलेले तळे, एकंदरीतच माणसाला माणुसकीच्या, माणूसपणाच्या घामाची ओल धरून ठेवायला शिकवणारी ही कविता आहे. धन्यवाद. हा, चालेल चालेल चालेल, बिलकुल. धन्यवाद सर. अतिशय सुंदर शब्दामध्ये, कमीत कमी शब्दामध्ये आपण आपला अभिप्राय व्यक्त केला वाचक पीठच्या वतीनं. शेतकऱ्यावरील कविता आपण अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या दुःखावर व्यक्त झालेल्या कविता अनेक आहेत, परंतु स्वतः कवितेनं शेतकऱ्यावर ज्याप्रमाणे भुरळ पाडावी आणि त्या शेतकऱ्याच्या तोंडातून ती उतरत व्हावी अशा स्वरूपातल्या या कविता, अशाच स्वरूपाचं आपलं जे अभिप्राय आणि भाष्य आहे याबद्दल पुनश्च एकदा आपले धन्यवाद. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांना विनंती करूयात. कवी इंद्रजित घुले, मंगळवेढा, सोलापूर प्रकाशक आहेत, कवी आहेत. यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं भाष्य या काव्यसंग्रहावरती या ठिकाणी व्यक्त व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. कवी इंद्रजित घुले. नमस्कार सर, आवाज येतोय माझा? नमस्ते सर, येतोय आवाज, बोला बोला. ओके ओके. वाचक पीठच्या या वाचन चळवळीमध्ये, वाचनाच्या या उपक्रमामध्ये माझा सहभाग करून घेतलात, निमंत्रित केलात, याबद्दल सुरुवातीला मी आपले आभार व्यक्त करतो. आजच्या या 40व्या आपल्या कार्यक्रमामध्ये घामाची ओल धरून या आबा पाटील यांच्या कविता संग्रहावरती आपण खरं तर चर्चा आयोजित केलेली आहे. आत्ताच काही वक्ते बोलले कविता संग्रहाच्या अनुषंगाने. मुखपृष्ठ आणि कवितेच्या बाबतीत संजय थोरात सरांनीही मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी कवयित्री कल्पनाताई दुधाळ या अध्यक्ष म्हणून आहेत आणि त्या अधिकारवाणीनं यावरती आणखी भाष्य करतील. अर्थातच प्रकाशक आणि आबासाहेब पाटील यांचा कविमित्र म्हणून या दोन्ही नात्यानं मला इथं आपण निमंत्रित केलेला आहे. शेती मातीची कविता हा तर पहिला एक विषय आबासाहेब पाटील यांच्या कविता संग्रहाकडे पाहिल्यानंतर प्राधान्यानं आपल्याला दिसून येतो. आणि हे सगळं आपण आता आज चर्चेतून घेत असताना घामाची ओल धरून अशा एका शीर्षकाचं कवितेच्या या प्रांगणामध्ये आगमन होतं. आणि मुळातच माझ्याकडे प्रकाशक म्हणून आबा पाटील मित्र होते, कवी मित्र होते, पण एक प्रकाशक म्हणून या पुस्तकाला आकार देताना काय करावं असं खूप डोक्यात होतं. आणि मग ह्या जाणीवेची, ह्या संवेदनशीलतेची रेखाटन, चित्र किंवा ती कला कुणाला अवगत असेल तर आताच संजय थोरात यांनी सांगितल्याप्रमाणे की मला माझ्याच जवळचे माझे मित्र म्हणावेसे, अधिकारवाणीनं सांगावेसे वाटतात असे श्रीधर आंबोरे माझ्या जवळ होते. आणि मग आबा पाटील त्यांनाही परिचित होते. खरं तर एखादी कलाकृती घडवत असताना ती किती मोठी आहे यापेक्षा परस्पर संबंध कसे जवळचे नात्याचे आहेत, जीवलगाचे आहेत आणि ती ओळखच खरं तर त्याला एक मूर्त रूप देण्यासाठी कारणीभूत ठरते. मी आंबोरे सरांना म्हणतात, आंबोरे सर म्हणाले अरे आबा तर मला माहीतच आहे. याचाच अर्थ आबाची सगळी कविता आंबोरे सरांना माहीत होती, फक्त तो शीर्षक दे आणि आपण त्या शीर्षकाचं कव्हर करूया. सगळ्यात चॅलेंजिंग होतं की इतकी आबाची शेती मातीतली भिजलेली, मुरलेली, पाऊस ऊन सोसलेली कविता आपण समोर घेऊन जाताना तिला एका खूप उथळ अशा कुठल्या चित्राचं प्रदर्शन नको, दर्शन नको, तर एक तेवढंच साजेसं सात्विक पण हवं होतं. आणि मग अंबोरे सरांनी जेव्हा हे चित्र पाठवलं तेव्हा ते सर्वानुमते फायनल झालं की ओके, घामाची ओल धरून यासाठी हे चित्र परिपूर्ण असं वाटलं. आणि मग त्यात माणूस आहे, झाड आहे, पाखरं आहेत आणि आतून ओल पाझरणारी एक ती जी नाळ
आंबोरे सरांनी झाडा आणि माणसाच्या हाताच्या रेषेतून बोटातून दाखवलेले आहे. हे सगळं खरं तर घेऊन घामाची ओल हा संग्रह आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यापूर्वी आबा आपल्यापर्यंत आपल्या कवितेच्या संग्रहाच्या माध्यमातून पोहोचले होते. आणि अशी कविता खरं तर कविता खूप येते आहे दररोज. म्हणजे सर्वत्र सगळीकडे नद्या ओढे वाहतात, खळखळतात, निर्झर वाहत असतात, झरे पाझरत असतात. आणि अशा वेळी फक्त काही प्रवाह लक्षात राहण्यासारखे आपल्याला आपल्या सगळ्या जाणीवांना भेदून जातात, आकार म्हणजे वेढून जातात. असा प्रवाह अलीकडच्या काळामध्ये शेतीमातीच्या कवितेमध्ये आबा पाटलांच्या कवितेनं दिलेला आहे, असं अधिकारानं म्हणायला हरकत नाही. कारण खूप कविता येते, प्रवाहित आहे, पण त्यामध्ये लक्षात राहण्यासारखी कविता आबा पाटील यांच्या घामाची ओल धरून मध्ये आहे. दररोज शेतकरी शेतात जातो, रानात जातो, राबतो, कष्ट करतो. त्याच्या लावलेल्या वेलीवरती, झाडावरती, पिकावरती फळं फुलं येतात, बहरतात. पण मला वाटतं आबा पाटलांची कविता काय सांगते याविषयी मी थोडक्यात म्हणायचं झालं तर, जेव्हा एखादी शेतकरी बाई आपला पदर काम करून भरून काहीतरी ओट्यात घेऊन येते, की घेवड्याच्या शेंगा असतील, पावट्याच्या शेंगा असतील किंवा वाटाण्याच्या शेंगा असतील. ती एका आशेनं सगळा ओटा भरून घेते आणि अंगणात येऊन पाय पसरून बसते, की आपण आता हे संध्याकाळच्या जीवनासाठी भाजी करावी. आणि मग एक एक शेंग सोलू लागते, तर त्यात सगळ्या आळ्या निघतात, किडकच निघतात. वाटाणा सोलावा तो किडका निघतो, पावटं सोलावं किडकं निघतं. आणखी म्हणजे हे असं जे कीड निघत जातं. अगदी शेतकऱ्याच्या जगण्याचे हाल असे झालेले आहेत. जे जे स्वप्न खोलून बघावं, उघडून बघावं, त्यात किडलेल्या आळ्या निघतात, किडके पण निघतं. आणि मग पुढं कसं करायचं हा प्रश्न शेतकऱ्याकडे असतो. या सगळ्या संबंध शेती व्यवहाराचं एक वर्तमानातलं भाषिक भान ज्याला म्हणतो, त्याला शब्द देण्याचं काम आबासाहेब पाटलांनी केलेलं आहे. माणूसपणाचा ठोस पुरावा माझी कविता आहे, असं आबासाहेब पाटील म्हणतात. याच वेळी मला सांगायचं असतं, की त्यांची कवी म्हणून जी प्रचारकी पद्धत आहे, ती कवीपेक्षा माणूस म्हणूनच अधिक आहे. ते कवितेतला कवीचा प्रचार करत नाही, तर त्यांच्यातल्या माणूसपणाचा प्रचार करतायत असं मला वाटतं. आणि आजच्या या एकूण संकरित काळामध्ये गांभीर्य, मिश्किलता आणि वास्तव स्वीकारण्याची एक खूप मोठी जबाबदारी किती जणांकडे असते माहित नाही. विशेषतः ती कवीकडे असली पाहिजे. आणि तो कवी पुन्हा रानात मातीत असला पाहिजे. तो वर्तमानात कुठं जगतोय, कारखान्यात काम करतोय, की आणखी शहरात कुठं काम करतोय. सुदैवानं आबा पाटील हे शेती मातीत बांधावर उभे आहेत. त्यामुळं त्यांच्या ह्या शब्दकलेला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे. आणि मग त्यांच्या काही कविता आपल्याला आवर्जून पाहता येतील, की कवितेची वही या शीर्षकाच्या कवितेमध्येच लग्नाचं वय निघून गेलेल्या पोरीचे डोळे बोलतात जी भाषा, त्याच भाषेत बोलते माझ्यासोबत कवितेसाठीची कोरी वही. ही आबाची जी सल आहे आतून येणारी कवितेच्या बद्दलची, ती खूप महत्वाची असं वाटतं. आणि मग पुढच्या काही कवितेमध्ये आबा वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत जातो. त्याला एक सुरीपणा नाही, की एकच विषय आपल्याला कळला आणि तोच उलगडत उलगडत नेला वेगवेगळ्या पद्धतीनं. तर वेगवेगळ्या पद्धतीनं जगणं उलगडत नेणारी ही कविता आहे. प्रत्येक जाणिवेला, प्रत्येक भूमिकेला, जगण्यातल्या सगळ्या नातेसंबंधांना सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीनं उलगडत नेणारी ही कविता आहे. आपलं थोडं दुर्लक्ष होतंय या कवितेमध्ये. ते शेवटी म्हणतायत, की जगण्याच्या जिद्दीला टिकाऊ आधाराचे पार्ट बनवणारे कारखाने बंद पडू लागलेत हळूहळू. ही जी त्यांच्यामध्ये ही दिसते जगण्यासंबंधीची एकूण टिकाऊपणाच्या बद्दलची जाणीव दिसते, तेही महत्वाचे आहे. हा वर्तमान ही कविता विशेषतः मी काही नेमक्या कविता त्यातून काढणार आहे. सगळ्याच कविता खूप मोलाच्या आहेत, वाचाव्या अशाच आहेत, पण त्या सगळ्या आपण इथं उलगडून नाही दाखवू शकणार. पण हा वर्तमान यामध्ये आबा किती नेमकेपणानं भाष्य करतो हे आपल्याला पाहता येतं. आणि त्या 4 ओळी एवढ्याच आहेत, की या वर्तमानाला आपलं माप सापडलं नाही, या वर्तमानाला आपलं माप सापडलं नाही, की वर्तमानच हा आपल्या मापाचा नाही. म्हणजे आबाला एक नेमकेपणानं सांगता येतंय, की ह्या वर्तमान आपल्या मापाचा नाही का, ह्याची खंत त्यांच्या मनामध्ये जाणवत राहते. आणि मग हे सगळं एका मोठ्या प्रबंधामध्ये मांडण्यासारखा विषय ते 4 ओळीत
की हा वर्तमानच आपल्या मापाचा नाही. आपण आपलं जगणं चुकलं, आपली वेळ चुकली आणि मग लयीत न बसलेला काळ आणि काळाच्या लयीत न बसलेला माणूस ही सगळी एकूण ठेव आबांच्या कवितेमध्ये दिसते. बाकी तुझी मर्जी अशी एक शीर्षकाची आबांची कविता आहे, की जरी उशीर झाला घरी यायला, जरा जरी उशीर झाला घरी यायला, अंगणात जीव पाकडत बसते माझी तर माऊली, तुझं काय? असा प्रश्न विठ्ठलाला आबांनी विचारलेला. आबा किती मोठा आहे असं कधी कधी वाटतं, की विठ्ठलाच्या समोर ते अगदी हक्कानं भांडत उभे असतात, की उशीर झाला तर माझी आई जीव पाकडत बसते अंगणात, मग तुझं काय आहे, की तू आमच्यासाठी काय करतो? जी माझी आई करू शकते तू तू करू शकत नाही. म्हणजे इतकं विठ्ठलाला नमतं घ्यायला लावणं, त्याचं एक कमीपणा दाखवणं, उणेपण दाखवणं, इथं मला वाटतं देव आणि माणूस याच्यामध्ये माणूस किती मोठा आहे हेच आबांना खरं तर सांगायचं आहे. आणि माणसाचं माणूस पण, त्याचा जिव्हाळा, त्याचं नातं हे सगळंच मोठं आहे. मग आईच्या बाबतीत जसं मोठेपण आबांचं जाणवतं, तसं बापाच्या बाबतीत सुद्धा ज्ञानदेवा या कवितेमध्ये आबा आमच्या बापाच्या घामेश्वरीचं पारायण आधी नाही करायचं तर मग कुणी करायचं, असं प्रश्न विचारतो आबा. ह्या प्रश्नातच खरं तर आबाच्या भूमिकेचं एक उत्तर खूप मोठं दडलेलं आहे, की माझा बाप, माझ्या बापाचं सगळं इमान, त्याची सगळी परंपरा, त्याची निष्ठा, त्याचं बळीवंतपण, हे सगळं मीच सांगितलं पाहिजे, की ज्याची आम्हाला बऱ्याचदा लाज वाटते. या लाज या अर्थानं, की घामाची ओल धरून राहणारा हा माणूस आणि हा शीर्षकाचं कविता संग्रह आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं, की आपल्याला आपल्या डोळ्यातली अश्रूंची, आपल्या रक्ताची आणि घामाची किती प्रतिष्ठा आहे मला माहित नाही. पण विशेषतः घामाकडे आपण एका कुत्सित भावनेनंच आजपर्यंत पाहत आलेलो आहोत. आणि ह्या घामाचं खरं तर तीर्थासारखं रूप ज्याला जाणवतं ते घामाची ओल धरून राहतात, एवढं सांगणारी ही सगळी आबाची काव्य परंपरा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. की आणखी काही यामध्ये एक वेगळा नातेसंबंध आबाच्या कवितेतला आपल्याला खूप छान पद्धतीनं दिसून येतो. आबा जितकं गांभीर्यानं, जितक्या मिश्किलपणे लिहितात, त्यात एक मिश्किलता आहे, विनोद आहे, वास्तवाचा विनोद आहे आणि विनोदाचं पण वास्तव त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. की आणखी काही मध्ये आबा लिहितो, आई फक्त पदर डोक्यावर घे म्हणाली, आई फक्त पदर डोक्यावर घे म्हणाली, तेव्हा तू अख्खं घरच डोक्यावर घेतलं. ही जी आबाची कविता आहे, हे मला वाटतं नातेसंबंध, स्त्रीवाद हा सगळा जो एकूण आहे, ते बाकी काहीही न बोलता संबंध एक परिणाम उलगडून दाखवणारी कविता आहे, की जेव्हा अख्खं घरच डोक्यावर सून घेते, तेव्हा सासू सुनेचाही नात्यासंबंधातलं आणि नवरा बायकोच्याही नात्यातलं हे जे सगळे संबंध आहेत ते उलगडून दिसतात. आता पुरुष म्हणून स्वतः आबा स्वतःकडं कसा पाहतो किंवा त्यातल्या भूमिकेकडं, त्यातल्या जाणीवेकडं कसं पाहतो, याची एक खूप छान कविता मगाशी उल्लेख झाला, की पुरुषपणाची छबी कोणत्या परिमाणात तोलायचा पुरुषार्थ, पुरुषपणाची नेमकी कोणती छबी, बाप झाल्यानंतरची की पोचता येत नाहीत म्हणून मुलाची हत्या करून आत्महत्या केल्यानंतरची. म्हणजे आपल्यातला बाप किती विव्हळ होतो, तो आपल्या सगळ्या एकूण पिचलेपणात एका व्यवस्थेमध्ये तो किती आपल्याला दोष देत उभा राहतो. आणि त्याची ही जी मांडणी आहे आबांची, की कोणता पुरुषार्थ आम्ही खरा धरायचा, की तो आत्महत्येच्या नंतरचा की अगोदरचा, ही सगळी प्रक्रिया खरं तर खूप छान पद्धतीनं आपल्याला आबाच्या कवितेमध्ये आणखी विस्तारानं एक एक कविता जेव्हा आपण पूर्ण वाचत जातो, तेव्हा तिचा परिणाम खूप असा प्रभावी ठरत जातो. लयीत न बसलेला काळ, खरं तर ह्या शीर्षकाची एक कविता याच्यामध्ये आहे. आणि मला हे शीर्षकच इतकं नेहमी आवडतं, की किती समर्पकपणे हे आपण रोज बघतो, की हे बिघडलंय, ते बिघडलंय, आणि याला सगळ्याला उत्तर एका ओळीत द्यायचं झालं तर हा लयीत न बसलेला काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग आबा म्हणतो, की कुणी रचलं असेल हे काळाचं गाणं, माहीत नाही कुणी बांधलं या गाण्याला तारीख, त्याचा पत्ता नाही, पण ज्यानं कुणी गायलंय त्यानं गायलंय त्याच्याच मर्जीप्रमाणे, दुसरा कुठलाच सुरेल पर्याय नसलेल्या माझ्या ओठांना गृहीत धरून. म्हणजे
गृहीत धरलं जाणं हे आबाला कसं बोचतं आणि त्याची ही सगळी प्रक्रिया आबा आपल्या कवितेमध्ये मांडत जातो. खरं तर ही शेती मातीची कविता फक्त शेतीचे सगळे प्रश्न मांडते का, तर त्या प्रतिमा उपमा सगळ्या प्रतीक घेऊन सगळ्याचं तत्वज्ञान खूप मोठ्या पद्धतीनं इथं व्यक्त करते असं मला वाटतं. आबामध्ये मी जसं म्हटलं मगाशी, गांभीर्य जेवढं मोठं आहे तेवढं एक मिश्किली पण आहे आणि ती तरलता कवी म्हणून असण्याची खूप मोठी शक्यता असलीच पाहिजे. कारण तो जेवढा संवेदनशील, तरल, हळवा, हलका असा मोरपिसासारखा होत जातो, तेवढी त्याची कविता. मग आबाची ही एक कणखर भूमिकेची टणक कविता एकीकडे पाहायला मिळते आणि एकीकडं मोहपणा सुद्धा या कवितेतला दिसून येतो. तो विशेषतः मला त्यांच्या काही प्रेम कवितेमधून जाणवला आणि हायकू जे लिहिलेले आहेत त्यातले हायकू इतक्या वेगळ्या पद्धतीने आलेले आहेत की त्यातले 2च हायकू मी इथं आपल्या समोर ठेवीन की तू तिथे दूर, तू तिथे दूर, माझ्या भोवती तुझे आभासपूर, कळी हसली मनातल्या मनात, कळी हसली मनातल्या मनात, आलं ध्यानात. म्हणजे ही जी हळवेपणानं हलकेपणानं मांडण्याची जी कवीची जी शैली आहे ते आबाचा एक खूप मऊपणा दाखवणाऱ्या कविता आहेत आणि त्या सुद्धा खरं तर आबाचा एक काव्य स्वभाव धर्म आहे असं मला म्हणायला हरकत नाही. आधार कार्ड सारख्या कवितेमधल्या ओळी या महत्वाचं खूप विधान करतात की माणूस या एकाच QR कोडवर सापडत होता काळजातल्या ओलाव्याचा तळ, की माणूस नावाच्या एकाच QR कोडवर ओलाव्याचा माणसाच्या काळजातला तळ सापडत होता. हे किती महत्वाचं खरं तर आबांनी नोंदवलेलं आहे आणि हे नोंदवताना त्याला दुसऱ्या अनेक QR कोडची काही गरज नाही. माणूसपणाचं एकच तर जे आपल्याला लाभलं तर त्यातून ते आपल्या सगळ्या जाणीवा माणूसपणातून पाझरू शकतात. त्याचं खरं तर हे एक विधान त्यांच्या या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतं. आबांच्या अनेक कविता आता मोनालिसा आपण ऐकलीत. आवाजातला एक प्रेम कवी इतका असा तरल आहे. खरं तर तो अनेक वेगवेगळ्या गझलेच्या किंवा आणखी अंगाने जर व्यक्त झाला पण आबा त्या आशयानं किंवा त्या अर्थानं व्यक्त होत नाहीत. जसं आहे तसे आपल्या शब्दामध्ये आपले भाव ठेवत जातात आणि मग त्याची कविता होत जाते. मेहंदीचं पान नावासारखी कविता आणि तिचा शेवट एकदा आपण पाहिल्यानंतर मला वाटतं त्यात शेवटी आबा म्हणतात, अत्तरधुंद फुलं विस्कटलेल्या, पण अत्तरधुंद फुलं विस्कटलेल्या पलंगावर तू बसलीस आणि मी का गुदमरायला लागलो. तू तुझ्या मेहंदी भरला हात, तू तुझा मेहंदी भरला हात कुणाच्या हाती तर दिला नाहीस ना, तू तुझा मेहंदी भरला हात कुणाच्या हाती तर दिला नाहीस ना. अशी ही आबाची कविता आबासाहेब पाटले. ऍक्च्युली आबा आबा असं का होतं तर आबा पाटील आणि इतके घरचे आणि कवी म्हणून मित्रत्वाचे संबंध आहेत आपल्या सगळ्यांसाठी. एक महाराष्ट्रातला खूप मोठा कवी आणि माझा एक कवी मित्र, त्याचा कविता संग्रह प्रकाशक नंतर पण कवी मित्र या नात्यानं मला तो साकारता आला, मराठी वाचकापर्यंत पोहोचवता आला. हे करणंच खरं तर साहित्यातलं आपलं वावरणं असतं, जे आज वाचकपीठच्या माध्यमातून आपण सगळं काही पोहोचवण्याचं काम करत आहात. प्रकाशक म्हणून मी जे काम केलं आणि आबा लिहिण्याचं काम करतात. आपण सगळेजण या साहित्य व्यवहारामध्ये आपली आपली भूमिका बजावत असतो आणि ह्याच्यामध्ये मला कवी मित्र आणि प्रकाशक म्हणून एक नातं आबाशी जोडता आलं आणि आबांची कविता कधी कधी असं वाटतं की मीही लिहितो कविता, मीही कवी आहे अशी आपण ओळख करून दिली. पण इतरांच्याही कविता आपल्या मनावर एक खूप मोठं गारुड उभं करतात आणि त्या आपल्याला सतत गुणगुणाव्याशा वाटतात. मग त्याच्यामध्ये नारायण सुर्वेंच्या पासून ग्रेस असो किंवा नादो महानोरा असो, त्या कविताच्या आपल्या अंतःकरणात एक आपल्या आत्म्याचा पीळ आणि आपल्या आत्म्याची शीळ बनून राहत असतात. तशा आबाच्या कविता आपल्या मनामध्ये आहेत, ठसणाऱ्या आहेत, बसणाऱ्या आहेत आणि त्या गुणगुणत राहाव्यात अशा आहेत. फार तर त्याला लय आहे का असं तुम्ही म्हणाल की गुणगुणण्यासाठी, पण आबाच्या कवितेला एक आशयबद्ध तालबद्धता आणि लयबद्धता मुळातच आहे. त्या तालात आपलं मन गोवलं तर आपण ह्या कवितेनं अधिक समृद्ध होत जाऊ असं मला वाटतं आणि या प्रसंगी बोलायला मला आपण संधी दिली
आणि मला काही आबाच्या कवितेविषयी बोलता आलं त्याबद्दल वाचक पीठचे पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा शब्दात आपण आपला आबांचा जो काव्यसंग्रह आहे तो उलगडून दाखवला. कष्टकऱ्यांची शेती मातीनं ओथंबलेली कविता असो किंवा उद्ध्वस्त शेतकरी स्वप्नांची कविता असो आणि त्यांच्या बाबतीतलं वेगळे खासियत किंवा वेगळेपणही आपण या ठिकाणी उद्धृत केलं की कवीपेक्षा माणूसपणाचा प्रसार करणारे आबा आहेत किंवा घामाला तीर्थरूप दर्शवणाऱ्या त्यांच्या कविता आणि एक वेगळी काव्यशैली. अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात आपण त्या काव्यसंग्रहावरती बोललात. आपले पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर मी युवराज पवार कथाकार कादंबरीकार समीक्षक धुळे चिंतूर धुळे यांना विनंती करेल की त्यांनी आपलं भाष्य या काव्यसंग्रहावर व्यक्त करावं. नमस्कार सर. कोणाचा तरी माईक म्यूट झालेला करून देऊ. नमस्कार सर. वाचकपीठ आयोजित बोला सर बोला. वाचकपीठ आयोजित 40वे दृकश्राव्य मासिक काव्यचर्चा वेबिनारचे आयोजक आदरणीय श्री भास्करजी निर्मल, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे माझे सन्मित्र आदरणीय दादा ननवरे, या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे वक्ते यांचा परिचय करून देणारे आदरणीय भानुदासजी महानूर, या संग्रहावर आपला अभिप्राय देणारे आदरणीय डॉक्टर संजयजी थोरात, आदरणीय कवी शरदजी ठाकर, शब्दशिवार या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक आदरणीय इंद्रजितजी धुले, ज्यांच्या कवितेने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या या काव्यचर्चा वेबिनारच्या अध्यक्षा, ज्यांची कविता नाही तर वाणी सुद्धा मदाळ आहेत त्या आदरणीय कल्पनाताई दुधाळ, ज्यांच्या संग्रहावर ही काव्य चर्चा घडून येत आहे ते आमच्या काळजातील मित्र आदरणीय आबासाहेब पाटील, या कार्यक्रमाचे आभारांचे भार ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलले आहेत ते आदरणीय कवी भास्करजी हांडे, तसेच या आभासी काव्य चर्चेला उपस्थित सर्व आदरणीय श्रोते रसिक मान्यवर मित्र आणि मैत्रिणींनो, घामाची वल धरून या संग्रहातील कविता वाचताना पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी श्रमिक दलितांच्या तळ हातावर तरली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या या विधानाची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. हा कविता संग्रह आहे मुक्काम पोस्ट मंसुळे कागवाड जी बेळगाव येथील सुप्रसिद्ध कवी आबासाहेब निवृत्ती पाटील यांचा. हा दुसरा कविता संग्रह शब्दशिवार प्रकाशन संस्थेने एप्रिल 2000 ला प्रकाशित केला आहे. याआधी त्यांचा साध्या माणसांचा कविता हा संग्रह प्रकाशित आहे. साध्या माणसांच्या कविता या संग्रहाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध मान्यवर संस्थांचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. यावरून त्यांच्या कवितेची मराठी काव्य संस्थात चांगली चर्चा झालेली दिसून येते. MA मराठीत शिक्षण घेऊन आबासाहेब पाटील हे चरितार्थ चालवण्यासाठी शेती मातीत मोलमजुरी करतात. दिवसभर काबाड कष्ट करून गाळलेल्या घामातून मिळणाऱ्या मोबदल्यातून त्यांचा हा संसार फुललेला आहे. शेती मातीत काम करणारा कामगार मजूर श्रमिक म्हणून प्रारब्धातील भोग सुख दुःख भांडवलशाही व्यवस्थेकडून होणारे शोषण अत्याचार व्यथा वेदनांना ते कवितेतून बोलके करतात. त्यांची कविता ही कष्टाच्या नितळ घामातून जन्माला आल्याचेही ते ग्वाही देतात. खाऊजा आणि चंगळवादी संस्कृतीने भरडून निघालेल्या ग्राम संस्कृतीचे कोरोना महामारीनंतर दिवाळी निघाले. अनेक सामाजिक संस्थांचे कंबरडे मोडले गेले आहेत. समूह भावना पूर्णतः नष्ट झाली आहे. खाजगीकरणाचे सर्वत्र स्तोम माजले आहे. खाजगीकरणाच्या वरवंट्याखाली श्रमिक मजूर शेतकरी तुडवल्या जातो आहे. कायदेशीररित्या त्याचं शोषण केलं जात आहे.
त्याला गुलाम बनविण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्याला 2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे. त्याच्या भोवताली डिजिटल आभासी जाळं निर्माण करून त्याला लुटले जात आहे. ग्रामीण भागातील इंग्रजी किंवा CBSE मीडियमच्या स्कूल असतील, हॉटेल, बिअर बार, ऑनलाईन खरेदी विक्री व ATM कॅशलेस अर्थव्यवस्था आणि मॉल सारख्या संस्कृतीचे आज सर्वत्र तुटलेले आहेत. नवनवे तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे आणि आभासी जगताच्या संक्रमणामुळे ग्रामीण जनसंस्कृती अर्थबाह्य डिजिटल झाली आहे. केवळ गावगाळात बदलला नाही, तर संपूर्ण मानवी समाजाची सांस्कृतिक आणि जीवन मूल्य देखील बदलून गेली आहेत. या बदलत्या जीवनशैलीचे पडसाद आबासाहेब पाटील या कवींच्या कवितेत आढळतात. म्हणून त्यांची कविता ही ग्रामीण मराठी कवितेचा नवा डिजिटल चेहरा म्हणून समोर येते. खऱ्या अर्थाने तिच्या डिजिटल चेहऱ्यामुळे मराठी कवितेला खऱ्या अर्थाने सौंदर्य प्राप्त झाले आहे, असे मला ठामपणे नोंदवावे वाटते. ही कविता केवळ कवीच्याच जीवनावर भाष्य करत नाही, तर बदललेला अख्खा गावगाडाच आपल्या कवित घेते. गावागावातील साध्या सरळ गमती जमती असतील, कष्टाळू स्त्री पुरुष जीवनधारणा किंवा त्यांची ओढाताण, कुचंबणा असेल किंवा राजकारण, चूल मूल संसार असेल, या सर्व समाजकारणासह शेती मातीत राबणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या तळागाळातल्या श्रमिकांची त्यांची कविता हात होते. त्यांचा जीवनानुभव मायेने ही कविता आपल्या हाताने पुरवाळते. त्यांचे घामाने भिजलेले आयुष्य जगणं भोगणं हाल अपेष्टांसह टिपते. शेती मातीत मोलमजुरी करताना किंवा गुराढोरांच्या गोठ्यात शेणपाणी करताना आबांना जे सुचलं तेच आबांनी शब्दबद्ध केलं आहे. अगदी साध्या माणसाच्या या साध्या कविता जरी असल्या तरी या कवितेला आभाळा एवढी उंची आहे. शेणा मातीचा घामेतला गंध आहे. खडतर जीवन प्रवासातला अस्सल अनुभव आहे. मनोरंजन किंवा कल्पनाविलास जरा सुद्धा या कवितेत दिसत नाही. जे काही आहे ते स्वच्छ व पारदर्शी. पोटासाठी, आपल्या संसारासाठी अतोनात कष्ट करणाऱ्या, उन्हातानात जमिनीवर चालणाऱ्या माणसाचं जीवन जे कृत्रिम वाटत नाही. जसं जीवन आहे तसेच्या तसे शब्दातून मांडण्याचा उत्तम प्रयत्न कवीने केलेला आहे. अहोरात्र शेतीमातीत राबणाऱ्या, पोटासाठी काबाळ कष्ट करणाऱ्या, ओल्याचिंब घामात भिजून शेतीतून अन्न पिकवणाऱ्या श्रमिकाची ही संवेदना शब्द बनून कवितेत उतरल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. अनुभवाचा उत्तम बाज असलेली सर्वोत्तम कविता म्हणून मी या घामाची ओल धरून या कविता संग्रहाकडे पाहतो. हातात विळा खुरप घेऊन कष्टणारा जगाचा पोशिंदा आपले विविधांगी सुखदुःखे विषयी बोलतो. शेतकऱ्यांच्या घरीदारी चिरंतन आबादानी राहो असं साकडंही तो विठ्ठलाकडे घालतो. कवी ग्रामीण भागातच वास्तव्याला असल्यामुळे ग्रामीण संस्कृती, तिथला निसर्ग, पाऊस, पक्षी, नदी नाले, डोंगर, दऱ्यांचं, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी, शेतमजूर ते श्रमिकासह भोवतालच्या निसर्गाचेही कवितेच्या माध्यमातून वास्तव जीवनानुभवाचे भेदक चित्रण करतो. रखरखत्या भरवूनात कष्ट करणाऱ्या मजूर माणसाच्या जीवनात आलेल्या कवितेने जगणं कसं सुकर आणि समृद्ध केल्याची उदाहरणही काही कवितांमधून दिसून येतात. मजूर आहे म्हणून जरा सुद्धा कुठेही कुरकुर नाही. जैसे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असावे समाधान. या उक्तीप्रमाणे ते स्वाभिमानाने वावरत आहेत. त्यांच्या काबाड कष्टातून ओघळणाऱ्या घामांच्या मोतीतून त्यांची कविता आकाराला आल्याची प्रचिती येते. मित्र, कविता लिहिणं काही
मित्र व कविता लिहिणे किंवा कवी होणे हा काही पोर खेळ नाही. त्याला साधना, तपस्या, व्यासंग लागतो. समाज जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असावा लागतो. तेव्हा काव्य नावाचं फूल काळजाच्या अंतरपटलावर फुलतं. तेव्हाच कवित्व प्राप्त होतं. आबासाहेब हे असामान्य प्रतिभेचे धनी आहेत. त्यांच्यातील उच्च कोटीची प्रतिभा प्रत्येक कवितेच्या शब्दातून पाझरताना दिसते. महामारीनंतर ग्रामीण भागातली ही जीवनमूल्य कशी ढासळत गेली आहे, हाही या आभासी जगतातील चिंतेचा विषय आहे. मोबाईल संस्कृतीमुळे पार आणि समाजोटा सारखी सामाजिक भावनेला छेद जाऊन ग्रामीण भागातील तरुण पिढीच नाही तर 50-60तील म्हातारी माणसे सुद्धा या मोबाईलच्या आहारी गेलेली दिसतात. ही यांत्रिक संस्कृती समाजाला कशी उद्ध्वस्त करत चालली आहे, या गंभीर विषयावर देखील आबासाहेब यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दृश्यात्मक शैलीने कवितेतून भाष्य केले आहे. खरा कवी हा अहिर्निश जागा असतो. तो काक दृष्टीने समाजातील घटना प्रसंग टिपत असतो. या टिपणातूनच त्याची कविता ही समाजात परिवर्तन घडविण्यासाठी जन्माला येत असते. आबासाहेब यांच्या कवितेचे हेच केंद्रबिंदू आहे. जीवन जगत असताना येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगातून सावरलेला माणूसच दुसऱ्याला मौलिक असं तत्वज्ञान देऊ शकतो. आबासाहेब पाटील यांची कविता माणसाला जोडू पाहते. माणसातील विषमता दूर करते. आपण सारेच एका मायेची लेकरं आहोत. अन्याय अत्याचाराविरोधात आपण एकजूट होऊन लढलं पाहिजे असा संदेशही देते. याचे कारणच मुळे कवींचे जीवनावर असीम प्रेम आहे. म्हणून त्यांची कविता ही समाजात आश्वासकता पेरण्याचं कार्य जोमाने करते. ती प्रत्येकाशी संवाद साधू पाहते आहे. या कवितेतील रसायन हे समाजातील विघातक विकारी विषमतेला संपवून नव्या आदर्शात्मक मूल्यांची पायाभरणी करणारी आहे. आबासाहेब पाटील यांची कविता खेड्यापाड्यातील हातावर पोट असणाऱ्या असंख्य जनसमुदायाचं मजूर श्रमिकांचं प्रतिनिधित्व करते. ज्यांच्या श्रमामुळेच गावचे गावकण टिकून आहे. देशाची विशाल समृद्धता टिकून आहे. पण त्या मजुराचं काय, त्याच्या भविष्याचं काय, त्याच्या घामाचं, त्याच्या श्रमाचं, त्याच्या नियुक्तेपणाचं काय, असा प्रश्न मुद्दाम कवीला पडत नाही. कवी केवळ प्रश्न विचारत नाही तर उत्तराच्याही अपेक्षित आहे. बहुतांचे उपाधी तापाशी जग पाहून अस्वस्थ झालेला कवी पहिल्याच कवितेत आपल्या काळजाची सल गुणगाल शब्दातून मांडतो. कवितेची एक कोरी वही पडून आहे कपाटात. लई न घटलेली उर्धा काळजात. कवितेची एक कोरी वही पडून आहे कपाटात. श्रमिक हा कपाटात ठेवलेल्या कोऱ्या वही सारखाच असतो. तो केवळ आपले श्रम घेऊन भांडवलदारांच्या, शेतकऱ्यांच्या दारात उभा असतो. घाम गाळल्याशिवाय त्याच्या रोजीरोटीचा, भाकरीचा प्रश्नच सुटू शकत नाही. श्रमिकांचा हा जीवनानुभव कवीने अगदी पोटतिडकीने मांडला आहे. कवितेचा जन्मच मुळे वेदनेतून होतो. ही हीच वेदना आहे असे मला ठामपणे नोंदवता येते. महामारीच्या काळात केवळ श्रमिक वर्गावरच नाही तर गावगाड्यातील हरेकावर भुकेची पुराळ कशी कोसळली आहे, याचे विदारक सत्य आबासाहेब पाटील आपल्या कवितेत मांडतात. बेकारीच्या आईची उद्ध्वस्त स्वप्न, बेकाराच्या आईची उद्ध्वस्त स्वप्न विखुरली आहेत माझ्या आसपास. बेकाराच्या आईची उद्ध्वस्त स्वप्न विखुरले आहेत माझ्या आसपास. देहाला गिराईक न मिळालेल्या वेश्येची अस्वस्थ रात्र पेंगते माझ्या डोळ्यात. लग्नात वय निघून गेलेल्या पोरीचे डोळे बोलतात जी भाषा, त्याच भाषेत बोलते माझ्यासोबत कवितेसाठीची कोरी वही. आबासाहेब पाटलांची ही कविता ग्रामीण भागातील समस्यांचे, प्रश्नांचे अधोरेखन करते. ती एकाच वर्तुळाभोवती फिरत नाही.
समग्र समष्टीचं प्रतिनिधित्व करते. श्रमिक कष्टकऱ्यापासून ते वेश्यापर्यंतचा हा एक दीर्घ पटच ही कविता घेऊन येते. कधी ती बेरोजगार मुलाच्या आईच्या भुकेचा प्रश्न मांडते, तर कधी दारुड्या नवऱ्याच्या व्यसनाधीनतेमुळे संसाराचं गणित कोलमडलेल्या पत्नीच्या विफल हताश दुःखाला पुरवते. दिवसभर एकही गिराईक न मिळाल्यामुळे वेश्येच्या वेदना विवंचनेलाही ती वाचा फोडते. ती भेदाभेद टाळून मानववादाची पेरणी नव्या जनमानसात करू पाहते. सत्य, शिव आणि सौंदर्य हे तिचे प्राणतत्व आहे. तिचा उगम हा छोट्याशा एका डोंगराच्या पायथ्याशी जरी होत असला तरी ती एखाद्या महानदीचं रूप धारण करून तुषारताची तहान भागत सारा भारतच आपल्या विचाराने सुजलाम सुफलाम करू पाहते. एखाद्या व्यासंगी नामिक चित्रकाराने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालून मनमोहित अनमोल चित्रकृती साकार करून आस्वादकांचे लक्ष वेधून घ्यावे, तशा या कवितेतील मानवी स्वभावातील प्रतिमा प्रतिते वाचकांचे लक्ष वेधून घेतात. कवितेवर कवीची निष्ठा आहे, परंतु कविता लिहून पोट भरत नाही. या कर्मसिद्धांताची वास्तविक जाणीव असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात परकीय ताबेदारीत म्हणजे रोजंदारीवर कामावर असल्यामुळे हातातील काम टाकून कविता कशी लिहित बसावी म्हणून कवी कवितेला समजावून सांगतो. सरक लांब हो मी कामात आहे. सरक लांब हो मी कामात आहे. दिसत नाही का तुला गवत कापतोय ते? विळा बिळा लागला तर शेतात गवत कापत असताना लहान लेकरासारखं मध्ये मध्ये येऊन कामात व्यत्यय आणण्याचा हट्ट करणाऱ्या काळजात अधीर झालेल्या कवितेला कवी लाडीतपणे जोगवतो. माझ्या प्रिय अधीर कविते थोडी कळ सोड. माझ्या प्रिय अधीर कविते थोडी कळ सोड. माझं लक्ष आहे तुझ्याकडे. कवित्वाची स्फूर्ती ही चपळ चंचल कडकड कडाडणाऱ्या विजेसारखी, जमिनीच्या पोटात दबलेल्या ज्वालामुखीसारखी आणि कड्यावरून उसळणाऱ्या धबधब्यासारखी गतिशील असते. या स्फूर्तीला केवळ तोच कवी रोखू शकतो ज्याने जीवनाच्या दाहकतेचे निखारे सोडले आहे, ज्याने जीवनाला केवळ जवळूनच पाहिले नाही तर अनुभवलं आहे, ज्यानं केवळ पुस्तकेच वाचली नाही तर माणसे सुद्धा आणि निसर्गही वाचला आहे. आबासाहेब हा कवी जमिनीवर चालणारा असून त्याची पाळमुळं ही झाडासारखी खोल गावगड्यात रुजलेली आहे. माय मातीशी प्रामाणिक असलेल्या सच्चेपणाचा आविष्कार म्हणजे आबांची कविता होय. प्रसार माध्यमांनी आज संपूर्ण जगाला आपल्या बाहुपाशात ओढलं आहे. घर असो दार असो, जिथे वेळ मिळेल तिथे माणूस या यंत्राशी एकरूप झालेला दिसतो. आजच्या युगाची गणना करताना जो तो खुलेआम छाती ठोकपणे म्हणतो हे युग विज्ञान, तंत्रज्ञान आणि जाहिरातीचे आहे. मग त्या जाहिराती खोट्या फसव्या अफवा पसरवणाऱ्याचा असेल. जेव्हा टीव्हीतली छलकाटीबाई आपल्या गोऱ्या चिकण्या अंगरूपाचं खुलेआम प्रदर्शन करून नाचून मटकून मुरडून खिंदळून साऱ्या जगाला सांगते, तेव्हा कवीच्या लक्षात येतो तिचा छलावा. तेव्हा मात्र मला तर काय माहित टीव्ही मधली छलकाटीबाई म्हणाली तेव्हा कळालं. की घामात किटाणू असतात. साध्या भोळ्या जनतेचं रक्त पिणाऱ्या या व्यावसायिक कंपन्या आणि स्वतःची हौस मौजेसाठी साबण आणि अत्तराच्या जाहिराती करणाऱ्या, या अर्धनग्न होऊन नाचणाऱ्या या जर्सी वृत्तींनाच कवी आपल्या बोलीतून तत्वज्ञान पाहतो. खोटं कशाला सांगू आमच्या घामात झाली म्हणून तर पिकं राहिली. 100 रोगापासून दूर, वेलींना फुलं आणि झाडांना फळही भरपूर.
घामाची ओल धरून या संग्रहात राजकारणाच्याही कविता आढळतात. या कवितांमधून देशाचे राजकारण कसे आणि किती तळाला गेले आहे. संधू साधू भोगविलासी नेते यांनी केवळ स्वतःचाच उद्धार करून जनतेला विवश व हताश करून टाकले आहे. सत्ता खुर्चीसाठी चाललेला त्यांचा घणघणाटी संघर्ष समाज स्वास्थ्य बिघडवून दंगल विकृतीकरण निर्माण करतो आहे. शेतकऱ्यांचा कुणीच वाली उरला नाही. अशा वेळी कवी विठ्ठलाला साकडे घालतो. दुष्काळाने झाला जाम माझ्यातला तुकाराम आबा बोले पांडुरंगा आता उसळला भंगा. पोटासाठी अहोरात्र घाम गाळणाऱ्या श्रमिकाची आज कशी दैना झाली आहे. अवघ्या श्रमिकांची भरभरती व्यथा जगासमोर मांडताना कवी लिहितो, तुझ्या नकाशात नाही माझे गाव, तुझ्या नकाशात नाही माझे गाव, तरी माझे धाव तुझ्याकडे. महाविद्यालयात शिकत असताना कवीला इतिहासातील पुस्तकातील मनमोहक मोनालिसाच्या सुंदर हसऱ्या चेहऱ्यामागील गहन रहस्य विषयीच्या कुतूहलाबद्दल ओढ लागते. कवी तिच्या हसण्याचं गोड जाणून घेण्याचा सर्वतोपरी शोध घेतो. त्या चिंतनातून तो तिची शब्दरूपी प्रतिमा साकार करतो. मोनालिसेला केवळ साकारच करत नाही, तर ती तिच्याशी संवाद साधते. हा संवाद सामान्य माणसाच्या काळजाला चटका लावतो. माझ्या भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझ्या भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. तुला हसताना पाहून मला बरं वाटतं. तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं. मोनालिसा या मिथचा आधार घेऊन आजच्या संघर्षमय जीवनाच्या वास्तवाची ही सांगड कवीने घातली आहे. ती कौतुकास्पद आहे. आबासाहेब पाटील यांच्या कवितेचे स्वर हे वैश्विक आहे. ती आपल्या प्रार्थनातून विश्वाचाही विचार करताना दिसते. वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे धुमसणाऱ्या काश्मीरची तिचा जरी काही संबंध येत नसला, तरी ती आपली मुलं घरी सुखरूप पोहोचल्याशिवाय चूल पेटवत नाही. आपल्या घरांचं पाकिस्तान होऊ नये म्हणून ती काळजी घेते. हिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्बच्या विध्वंसानंतर तिथे फुलं तरी आली, परंतु आपलं काय, असा प्रश्न त्यांच्या कवितेतील स्त्रीला कळत नसला तरीही तिचा संबंध विश्वाशी जोडला गेला आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक माणूस हा विश्वाशी जोडला गेला आहे. याची ही आठवण आबांची कविता करून देते. विश्वाची चिंता तिनं का करावी? विश्वाची चिंता तिनं का करावी? कारणच काय? मुलं घरात सुखरूप येईपर्यंत उंबरट्यावर डोळे ठेवून ती पेटवते संध्याकाळची चूल. बाबासाहेब पाटील यांनी स्त्रियांची अनेक रूप या कवितेत साकारली आहे. ग्रामीण भागातील स्वाभिमानी कष्टकरी स्त्री ही कमालीची शोषित असून ती आई, अक्का, आजी, लेक, बहीण, प्रियसी, वेश्या अशा विविध रूपातून आपल्या समोर कवितेतून येते. आपल्या कुटुंबासाठी, संसारासाठी शेवटपर्यंत झुंजत राहते, लढत राहते. घामाची ओल धरून या संग्रहात एकूण 76 कविता आहेत. या सर्वच कविता सरस आहेत. प्रत्येक कवितेला आपला एक नवा चेहरा आहे. स्वतंत्र बाज असलेली ही आबा पाटील यांची कविता ग्रामीण भाषेचा उपयोग करून या सर्व कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. प्रतिमा, प्रतीके, मिथ, पुराणांचा वापर करून अनेक दाखलेही कवीने दिले आहेत. बऱ्याच कवितेमध्ये इंग्रजी शब्दांचा सखोल वापर केल्याने कवितेला वैश्विक उंची देण्याचा जो कवीने प्रयत्न केला आहे तो स्वागतार्ह आहे. घामाची ओल धरून हे संग्रहाला दिलेले शीर्षक समर्पक असून अर्थछटांचे अनेक पैलू या कविता वाचताना लक्षात येते. तसेच हायकू हा कवितेचा प्रकारही त्यांनी उत्तमरित्या हाताळला आहे. 9 हायकू या संग्रहात समाविष्ट करून
या संग्रहाची समृद्धता वाढली आहे. कष्टासोबत साहित्य निर्मिती करून आपले खडतर जीवन उन्नत करणारे आबासाहेब पाटील यांची कविता ही काळजातली कविता आहे. मुक्काम पोस्ट मुसोळी तातवाड जे बेळगाव येथे वास्तव्यात असून माय मराठीची व मराठी भाषेचे संवर्धन करीत आहे. त्यांच्या कवितेचे सर्व स्तरातून स्वागत होऊन त्यांच्या साहित्य प्रवासाला अनंत आणि हार्दिक शुभेच्छा. वाचकपीठाने मला इथं व्यक्त होण्याची भाष्य करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी वाचकपीठाचे फार फार आभार मानतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. कोणाचा तरी माईक अनम्यूट आहे तर तो जरा म्यूट केला तर बरं. जरा आपल्याला आवाजामध्ये क्लिअरिटी मिळत नाही. आपल्याला बराच वेळ झाला, आपल्या जवळजवळ 2 तास आपली साहित्य चर्चा चालू आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष आहेत माननीय कल्पना दुधाळ, बोरी भडक तालुका 2 यांच्या समोर ज्या बऱ्याचशा डिग्र्या, डॉक्टरेट वगैरे किंवा MA, PhD वगैरे बरेच काही पाहतो, परंतु समोर ज्या आहे कवयित्री, शेतकरी आणि गृहिणी या सर्वोत्कृष्ट आहेत अशा या अध्यक्षांचं भाषण ऐकायला आपण आतुर आहोत. कृपया मी मॅडमना, दुधाळ मॅडमना विनंती करेल की आपण आपलं अध्यक्षीय भाषण, ज्यासाठी आम्ही सर्वजण आतुर आहोत वाचकपीठ सदस्य, ते आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं अशी आपणास विनंती करतो. दुधाळ मॅडम. दुधाळ मॅडम आहेत ना? नमस्कार. हो आहे. नमस्कार. आवाज येतोय व्यवस्थित? हो येतोय. बोला मॅडम. वाचकपीठ आयोजित या काव्यचर्चेचे भास्कर निर्मळ सर, सूत्रसंचालक विनीत नानवरे, भानुदास महानोर, वाचकपीठाच्या सदस्यांनी जे मनोगत मांडलं ते संजय थोरात, शरद ठाकर, इंद्रजित घुले आणि युवराज पवार या दोघांनी कविता संग्रहावर अतिशय उत्तम मनोगत मांडलं किंवा मांडणी व्यवस्थित केली. आणि उपस्थित असलेले सर्वांना मनापासून नमस्कार. आबा पाटील यांच्या घामाची ओल धरून या कविता संग्रहावर आपण बराच वेळपासून बोलत आहोत. आबा पाटील जेव्हा कविता वाचायला उभे राहतात, सुरुवात करतात आणि त्यानंतर ती कविता रसिकांची होऊन जाते, हे मी अनुभवलं आहे आणि हा कवी कायमचा लक्षात राहून जातो. आपण त्यांची कविता नाही विसरू शकत नंतर. खरं तर चौघांनी या कविता संग्रहावर बोलल्यानंतर मी बराच वेळ माझे काही मुद्दे अगोदर काढले होते, ते काही वगळले, काही नवीन घातले, कारण तेच ते परत रिपीट होऊ नये म्हणून. या कविता संग्रहाच्या सुरुवातीपासून मी या कवितेसोबत आहे असं म्हणेन. लईत न बसलेला काळ असं एक शीर्षक इंद्रजित आणि आबांकडून आलेलं, किंवा आम्ही काही शीर्षकांच्या शोधात होतो. मला समजूत शास्त्र हे शीर्षक द्यावं असं मी सुचवलं होतं, पण हे जे शेवटी फायनल झालं, घामाची ओल धरून, ते अतिशय चांगलं शीर्षक या कविता संग्रहाला मिळालेलं आहे. या कविता संग्रहाची मला जाणवलेली काही वैशिष्ट्य सांगते की साध्या माणसाच्या कविता ओलांडून आलेली ही नवी कविता काळजाचे ओले रीतिरिवाज मांडणारी, कष्टाचा भोगवटा सांगणारी आणि प्रश्न विचारणारी ही आहे, हे महत्वाचं आहे. हा कष्टातून आलेला उच्चार आहे, कष्टाच्या देखावेचे प्रगटीकरण नाही. आयुष्य सांधताना आलेले अनेक टाके, आयुष्य सांधताना घातलेले अनेक टाके म्हणजे यातील एक एक कविता आहे. प्रत्येक कविता इतकी सखोल आतून आलेली आहे की आपण त्यातली एकही ओळ वगळून पुढे जाऊ शकत नाही. कष्टकऱ्यांचं कल्पना विश्वाची ताकद यामध्ये आहे. हे सखोल चिंतन आहे. असामान्यत्वाचं सामान्यत्व दाखवणाऱ्या कविता आहेत आणि यातला जो संवादी सूर आहे, जो विठ्ठलाशी आहे, ज्ञानेश्वराची आहे, कवी ग्रेस यांच्याशी आहे, हा संवाद एक कष्टकरी माणूस करू इच्छितो. त्याला स्वतःचं काहीतरी बोलता येतं. या माणसाशी संवाद साधताना हे खूपच महत्वाचं मला वाटतं. विठ्ठलाला प्रश्न विचारणारी कविता
की काय तुझा पराक्रम म्हणत आपले प्रश्न, आपल्या अडचणी त्याला सांगणं हे किती सहज आहे, की माझ्या पुढे एवढे प्रश्न आहेत बाबा आणि तू 28 युग विटेवर उभा आहे, यात तुझा काय पराक्रम, हे एका सामान्य माणसाने विचारणं ही धाडसाची गोष्ट आहे. पांडुरंग, ज्ञानदेव, कवी ग्रेस, यशोदा, मोनालिसा, प्रेयसी यांना वेगवेगळे संदर्भ लावणं हे अगदी लक्षात राहण्याजोगं आहे. सामान्य माणसाचं समजूत शास्त्र, त्याचं सोयीचं शहाणपण, प्रातिनिधिक क्षुल्लकपण, हतबलता, संसारातली मेटाकुटी, नम्रता, गोतावळ्यातले ताणेबाणे, यातून आलेली ही कविता दोन टोकातलं अंतर शोधू पाहते. कवीचा दयाभाव, करुणा, आस्था यामुळे ही कविता अधिकाधिक गहिरी होत जाते. वैयक्तिक तसेच सामाजिक पातळ्यांवर अधिकाधिक प्रमाणात अस्वस्थ करत जाते, किंवा तो अस्सल स्वर असल्यामुळे ते आपोआप वाचताना किंवा ऐकताना मनाला स्पर्शून जाते. सामान्य कष्टकरी माणूस कविता लिहिण्या वाचण्याच्या नादी लागतो, तो नाद धरून ठेवतो. ही महत्वाची गोष्ट आहे, कारण एक सामान्य शेतकरी कुटुंबामधून मीही आहे, आणि मी जेव्हा माझी कविता धरू पाहते, जेव्हा कवितेचा धागा आपल्याला सतत धरून ठेवायचा असतो आणि भोवतालाला तो तोडायचा असतो, किंबहुना तो जुळू द्यायचा नसतो, तर ह्या दोन्ही मधली तगबग जशी माझ्या कवितेत कविता कवी म्हणून मला जाणवते, तशी आबाच्या कवितेत वाचताना मला ती अधिक जाणवते. ज्या 2-3 कवितांचा युवराज पवार यांनीही उल्लेख केला, इंद्रजितनेही उल्लेख केला, की कवितेला थांब म्हणायचे, की मला माझी कामं उरकू दे, मग मी तुझ्याकडे लक्ष देईन. बऱ्याचशा कवितांमध्ये जी तुलना आहे, की ज्ञानियाचे राजे तुम्ही कुठं, आमचा बाप कुठं, आम्हाला आमच्या बापाच्या घामेश्वरीचं पारायण आम्ही नाही करायचं तर कुणी करायचं, हे जे कोणी ऐकतो वाचतो तो विसरू शकत नाही, की आपला बाप या पातळीवर आहे, ज्ञानेश्वर या पातळीवर आहेत, तरीही आम्हाला आमचा बाप महत्वाचा का आहे, कारण आम्ही त्यामुळे आहोत. आणि म्हणून तुम्ही कुठं, आमचा बाप कुठं, आणि आमच्या बापाच्या घामेश्वरीचं पारायण आम्ही नाही करायचं तर कुणी करायचं, हा कवी म्हणून पडलेला प्रश्न जेव्हा कवी सामान्य माणसापर्यंत पोहोचवतो, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे ही कविता आहे ती रोजच्या सांगण्यातली कविता आहे, ती रोजच्या सांगण्यातली गोष्ट नव्हे, ही तीव्र जाणीव कवीला आहे. आपण कविता लिहितोय, ही कविता आहे, आणि कवितेच्या ज्या काही मर्यादा आहेत, जी क्षमता आहे, जो आशय आहे, तो कवीला पूर्ण माहीत आहे. आणि या माहितीनंतर की ही तीव्र जाणीव कवीला असल्यानंतर लिहिलेली ही कविता आहे. साध्या माणसाच्या कविता आणि त्यानंतर मातीची ओल धरून या दोन्ही मधलं अंतर पाहिलं तर आपल्याला जाणवतं की या मधल्या वर्षांमध्ये कवीने जे वाचलं असेल, जे लिहिलं असेल, ज्यातून जेवढ्या अगोदरच्या कविता आहेत त्यामधून ही निवड कशी केली असेल, तर हे सर्व निवडक काम झालेलं आहे असं मला वाटतं. यामध्ये गांभीर्य आहे, मिस्किलता आहे, वास्तव आहे, बहुविधता, तरलता, संवेदनशीलता तर आहेच, आणि त्यामधून उतरणारं एक तत्वज्ञान आहे, जे माणसाच्या जगण्याला आधार देतं, जे माणसाचं जगणं उभं करतं. हे जे समजूत शास्त्र आहे, ही तळातल्या माणसाचं सांगणं आहे. हा सामान्य कष्टकरी माणूस आहेच आहे, पण त्याही खालचा जो आहे, तळातली कविता आहे, जो संध्याकाळी संपताना बाजारात जातो, त्याच्या रिकाम्या पिशवीमध्ये त्याला काय काय भरता येतं कमी पैशांमध्ये, हे सगळं विचार करणारं कवीचं जे कवितेमधून हे जे काही येतं, तेव्हा हा तळातला माणूस डोळ्यासमोर उभा राहतो. त्याला बायको ही अशी मिळालेली असते की ती कितीही पाणी डाळीत ओतते तरीही ती डाळ तेवढी मिसळून जाते. असं हे फार फार आतली, फार मातीला धरून राहणारी, फार जमिनीला धरून राहणारी गोष्ट आहे. तडजोडीच्या झुल्यावर ही अशीच एक कविता आहे की एक तडजोड, सतत प्रत्येक पावलोपावली तडजोड करत राहायची. स्वप्न भले मोठी आहेत, पण तडजोड करत पुढे चालायचं, मार्ग काढायचा. हे सामान्य माणसाचं जे जगणं आहे ते या कवितेमधलं आहे. समकालीन कवितेमधली ही लक्षणीय कविता म्हणता येईल. व्यवस्थेला, व्यक्तींना प्रश्न विचारणारी आणि हे सत्वाचं जगणं समोर आणणारी आहे.
जी सल आहे माणसाच्या मनातली, आपल्याला कविता ऐकल्यानंतर वाचल्यानंतर जाणवते की अरे हे आपल्याला जाणवलं होतं, पण आबांच्या कवितेतून ही सल आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जसं इंद्रजितने म्हणाले की प्रवाह अनेक असतात कवितेमधले, तसा हा लक्षात राहणारा आबाच्या कवितेचा प्रवाह आहे, जो जमिनीला धरून राहणारा आहे. रद्दीतून गेली कविता जो कोणी वाचतो, जो कोणी ऐकतो तो पुन्हा विसरत नाही, ही आबा पाटलांची कविता आहे. घामाला प्रतिष्ठा आणून देणारी ही कविता आहे. मी सांगेन की मी समीक्षक नाही, साहित्यातलं मला फार कळत नाही. आता सूत्रसंचालकांनी सांगितलं की डिग्र्या नाही आहेत माझ्याकडे, खरोखरच डिग्र्या नाही आहेत माझ्याकडे, पण एक अनुभवातून आलेली कविता माझ्याकडे आहे आणि समकालीन मराठी कवितेची वाचक मात्र मी आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की समकालीन जे माझ्या समकालीन आहे त्यातली जवळजवळ प्रत्येक कविता मी वाचलेली आहे. प्रत्येक कविता संग्रह जरी माझ्यापर्यंत पोहोचला नसला तरी त्यातील 1-2 कविता मी नक्कीच वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. आपण कविता लिहितो म्हणजे आपण कवितेशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी माहीत करून घेतल्या पाहिजे, आपल्याला त्या माहीत असल्या पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे असं मला सतत वाटत राहतं. म्हणून समकालीन कविता मराठीतील असेल, इतर भाषांमधील असेल, जे समकालीन भारतीय साहित्य पत्रिका साहित्य अकादमीची निघते त्यामधून मी समकालीन भारतीय साहित्याशी जोडली गेलेली आहे. वाचकपीठ परिवारामध्ये मी पहिल्यांदा उपस्थित आहे आणि आपल्याला इथे बोलायचंय म्हणून अगोदरचे काही भाग मी पाहिले, त्यामधून माझ्या लक्षात आलं की ही खरोखर कवितेशी संबंधित असलेली काव्यचर्चा अतिशय गांभीर्याने करणारी काव्य संस्कृती आहे. आता संजय थोरात, शरद ठाकर आणि इंद्रजित घुले, युवराज पवार ह्या सर्वांनीच या कवितेविषयी बरंचसं सांगितलं, उलगडून दाखवली. माझे बरेचसे मुद्दे मी यातून खोडले की जे अगोदर आलेले आहेत. इंद्रजित या कविता संग्रहाचे कवी, या कविता संग्रहाला मिळालेले प्रकाशक कवी आहेत आणि श्रीधर अंबोरेंची निवडक चित्र, जी एक डहाळी कवितेमध्ये सुरुवातीला आणि शेवटी जी एक डहाळी खाली आलेली आहे, ते अंबोरेंचं जे चित्र आहे ती एक आश्वासकता आहे. ही घामाची ओल धरून आलेली कविता आहे आणि या ओलीला ही अशी एक सुंदर डहाळी फुटू शकते, फुटणार आहे, ही आश्वासकता या कवितेमधून, त्या चित्रांमधून, रेखाचित्रांमधून आलेली आहे. मुखपृष्ठाविषयी सांगितलं गेलं तर हे सगळ्यांनाच आवडेल, सगळ्यांनाच समजेल असं हे घामाची ओल धरून असलेलं मुखपृष्ठ आहे. आणि मला असं वाटतं की या कविता संग्रहावर हा कविता संग्रह जे कोणी वाचतील त्यांच्या मनाचा ठाव घेणारा आहे. आबा पाटील एक कवी म्हणून या कविता संग्रहातून पुढे आलेले आहेत. साध्या माणसाच्या कवितानंतरचं हे पुढचं पाऊल अतिशय दमदार पडलेलं आहे आणि आज या चर्चासत्राचं किंवा काव्यचर्चेचं अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलं. तुम्हाला सर्वांना असं वाटलं की आबा पाटलांच्या कवितेवर बोलण्यासाठी एखादं शेतीमातीवर कविता लिहिणारं कोणीतरी पाहिजे आणि तुम्हाला माझं नाव सुचलं, तर ह्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आणि समीक्षकीय अंगाने केलेलं कवितेचं आकलन प्रथमतः मी मॅडमच्या तोंडातून ऐकलेलं आहे. खऱ्या अर्थानं मराठी साहित्यामध्ये जे काही अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यापेक्षा मॅडमला सांगू इच्छितो की आमच्या वाचक पीठामध्ये आमचे बरेचसे लोक मराठीचं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेतलेले आहे. बरं. भास्कर निर्मल पाटलांपासून तर माझ्यापर्यंत आम्ही सगळे इंजिनियर्स आहोत, तांत्रिक कामं करणारी माणसं आहोत आणि अशी बरीचशी माणसं आहेत. आपल्या नावासमोर ज्या डिग्र्या लावलेल्या आहेत तर या खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना या डिग्रीचा अभिमान वाटतो आणि एक अप्रूप वाटतं की मराठीमध्ये कुठलंही उच्च शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीच यामध्ये साहित्याला एवढं वाहून घेऊ शकतात, यावर आज आम्हा सगळ्यांचा ठाम विश्वास बसलेला आहे. दुसरं, या अर्थानेही मला अभिमान वाटतो की आपल्या दोघांच्या गावामध्ये फक्त एक भीमा नदी वाहते. मी जमालपूर तालुका कर्जत इथला आहे, आपण बोरीचे आहात, या अर्थानेही मला खूप खूप आपला अभिमान आहे.
आणि वाचकपीठचे सगळे सदस्य आज खरोखरच यामध्ये जो बदल केला गेला भाषणामध्ये, थोडं बोलू इच्छितो मी, वेळ भरपूर झाला, 2 मिनिट घेतो. भाषणामध्ये जो बदल केला, बरंच काही बोलून गेल्यानंतर आता वेगळं काय बोलायचं, अशी प्रत्येक अध्यक्षीय भाषणामध्ये एक येणारी अडचण असते. आपण जे नवीन मुद्दे या ठिकाणी आम्हाला ऐकायला दिलेत किंवा जे आम्हाला वेगळ्या अर्थाने कवितेचं आकलन केलं, खरोखरच ते अतिशय अतुलनीय असं होतं की असामान्यांचा सामान्यत्वाचा सूर दाखवणारी कविता म्हणा किंवा अस्सल स्वरांची मनाला स्पर्शणारी कविता म्हणा, अतुलनीय तुलनात्मकता साधणारी लक्षणीय कविता, अशा भाषेमध्ये आपण कवितेचा जो उलगडा करून दिलेला आहे तो खरोखर अतिउत्कृष्टीय साहित्यिक आणि समीक्षकीय अंगाने केलेला उलगडा आहे. आपले खूप खूप आभार वाचक पीठाच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिशः देखील मी आपले खूप आभार मानतो. आणि यानंतर मी आपल्या अहमदनगरचे कवी भास्कर हांडे यांना या ठिकाणी आभार आणि समारोपासाठी निमंत्रित करतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार. भास्कर हांडे आज नाहीयेत काही अडचणीमुळं. भास्कर निर्मळ करतायत. भास्कर आहे उपलब्ध इथे. अरे वा करा. खर तर एखादा शेतकरी जे शेत पिकवतो आणि त्या शेताचं बाजूच्या शेतातला शेतकरी जे कौतुक करतो, असं काहीच आजचं स्वरूप होतं. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं तर कविता ही जी आहे, ही कविता आपल्यापर्यंत आणण्यासाठी जे प्रकाशक लागतात, ते प्रकाशकही आज आपण इंग्रजीकडनं कवी, संपादक आणि प्रकाशक अशा 3 बाजूने त्यांनी जी भूमिका व्यक्त केली. तर सर्वप्रथम मी आपल्या अध्यक्षा दुधाळ मॅडमचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मॅडम, आपण खूप दिवसापासून ऐकायची इच्छा होती. मी औरंगाबादला एकदा ऐकलं होतं, तुम्हाला शिवारचा बोराडे सरांचा पुरस्कार मिळाला होता. मी तिथे होतो. त्यानंतर तुमचे संग्रह वाचले दोन्ही, पण तुमचं कवितेवरच गोष्ट ऐकायची होती आणि ती आज या निमित्ताने ऐकायला मिळाली. वाचकपीठ तर्फे आपले खूप खूप धन्यवाद. आणि वाचकपीठाशी आपण असंच निगडीत राहा, चांगले संग्रह सुचवा. आपण एक सुचवलाय, त्याची आम्ही नोंद करून घेतली आहे. इंग्रजीत तर काय बोलावं, आहा सरांच्या सानिध्यात चमकणारा हा आत्ताचा कवी आणि प्रकाशक आहे. मित्रा, तुम्ही आजारी असताना आज या ठिकाणी आलात, वाचकपीठच्या चर्चेत सहभागी झालात, धन्यवाद. डॉक्टर युवराज पवार, आपणही धुळ्यासारख्या अगदी शिरपूरमध्ये सेवा देत असताना आबांच्या कवितेवर असलेलं प्रेम आम्हाला कळालं आपलं, आणि आपण एका कॉलवर आपण लगेच तयार झालात. आपले खूप खूप आभार. वाचकपीठ तर्फे आमचे 2 सदस्य बोलले, शरद ठाकर आणि डॉक्टर थोरात सर. खर तर आमच्या अपेक्षेपेक्षा आमचे सदस्य खूप अगदी गांभीर्याने कविता संग्रह वाचून आपलं मत नोंदवतात आणि दिवसागणिक म्हणजे किंवा चर्चेगणिक खूप छान व्यक्त होतात. किंबहुना आपण प्रमुख पाहुण्यांच्या तोडीचं भाष्य करतात 5 मिनिटात. आम्हाला आपला खूप अभिमान आहे. या चर्चासत्राचं जे सूत्रसंचलन केलं माझा वर्गमित्र, कविमित्र दादा ननवरे, खूप छान सूत्रसंचलन केलं. आपले धन्यवाद. पाहुण्यांची ओळख करून दिली. आमचे ऑफिसचे सहकारी, डेप्टी जनरल मॅनेजर फायनान्स BSNL आमचे सहकारी होते. आम्ही VRS घेतली. सर, आपण कवितेचं प्रेम आपलं
दिसतंय वाचकपीठचे आपण सक्रिय सभासद आहात, सदस्य आहात. धन्यवाद. यानंतर मी आवर्जून उल्लेख करेन डॉक्टर अविनाश कदम सर, जे संचालक आहेत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड. आपण आमच्या चर्चांना प्रत्येक वेळेस उपस्थित राहतात. आपले खूप खूप आभार. इंजिनियर साहेबराव तुपे नवीन सदस्य झाले. आपणही गेल्या 2-3 चर्चासत्रापासून उपस्थित आहात. यानंतर सर्वात महत्वाचं, आपण एक नाव विसरतो सगळेजण, कारण ते पडद्यामागून महत्वाचं काम करतात. मॅडम, आमच्या वाचकपीठचे अध्यक्ष प्राचार्य इंजिनियर चंद्रकांत भोसले सर, तेही माझे वर्गमित्र आहेत आणि ते ही सर्व तांत्रिक बाजू सांभाळतात. आता ही चर्चा वाचक फेसबुकवर लाईव्ह आहे, ते बघतायत. 1-2 दिवसात फेसबुकवर येईल. तर चंद्रकांत भोसले सरांचं मी खूप खूप आभार मानतो. बाकी आमचे सर्व सदस्य आणि इतर कवी मित्र जे उपस्थित आहेत, मीनाक्षीताई आहेत, बरेच आहेत. तर सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हे चर्चासत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. आबा पाटलांचा आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भातला अभिप्राय. आबा पाटील, आता कार्यक्रम संपलेला आहे. आपल्याला 2 शब्द अभिप्राय द्यायचा असेल अनौपचारिक, देऊ शकता. लाईव्ह